प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो. Yes, Lord. खरोखर प्रभू तू इथं उपस्थित आहेस, तुझ्या नावाला धन्यवाद. Yes. धन्यवाद देतो प्रभू, तू आमच्यासाठी फटकी खालीस प्रभू. Yes. आम्हाला प्रभू पापातून मुक्त करण्यासाठी प्रभू Yes. तू आमच्यासाठी त्या क्रूसावर गेलास परमेश्वरा. तुझ्या नावाला धन्यवाद. धन्यवाद देतो प्रभू. Thank you, Jesus. Yes. आपण सर्वजण तुमच्या देवाला धन्यवाद देऊया. कारण तो महान परमेश्वर आहे. आपल्याला तो आरोग्य देतो, शांती देतो, म्हणून त्याच्या नावाला आपण धन्यवाद Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. त्या देवाने आपल्याला आजचा दिवस दाखवला म्हणून त्याच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. हालेलुया. Hallelujah. आपण गीत गाणार आहोत. आज माझ्या जीवनात येशू आला. हालेलुया. Hallelujah. आपल्या जीवनात येऊन त्याने आपल्याला शांती दिली, Yes. परत त्याने आनंद दिला, आपल्याला रोगांपासून मुक्त केलं. हालेलुया. Hallelujah. चला आपण धन्यवाद देऊया. आज माझ्या जीवनात येशू आला. येशू आला, शैतान पळून गेला. आज माझ्या जीवनात येशू आला. येशू आला, शैतान पळून गेला. बोला जय जय जय, बोला जय जय जय, बोला येशूचा जय जयकार. बोला जय जय जय, बोला जय जय जय, बोला येशूचा जय जयकार. आज माझ्या जीवनात येशू आला. येशू आला, शैतान पळून गेला. आज माझ्या जीवनात येशू आला. येशू आला, शैतान पळून गेला. बोला जय जय जय, बोला जय जय जय, बोला येशूचा जय जयकार. बोला जय जय जय, बोला जय जय जय, बोला येशूचा जय जयकार. व्यक्त केले जीवन माझे येशू बिना. येशू बिना जीना भी है कैसा जीना. व्यक्त केले जीवन माझे येशू बिना. येशू बिना जीना भी है कैसा जीना. किसी ने बताया
शैतान पळून गेला. आज माझ्या जीवनात येशू आला. येशू आला, शैतान पळून गेला. बोला जय जय जय, बोला जय जय जय, बोला येशूचा जय जयकार. बोला जय जय जय, बोला जय जय जय, बोला येशूचा जय जयकार. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आपण त्या देवाची स्तुती आराधना करतोय ज्यांनी आपल्याला बनवलं. हालेलुया. हालेलुया. तर आपण आनंदाने स्तुती आराधना करायची. हालेलुया. हालेलुया. फक्त थांबले आणि टाळ्या वाजवायचं असं करायचं. हालेलुया. हालेलुया. बोला जय 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 म्हटलं की येशूचा जय जयकार करायचा. हालेलुया. हालेलुया. तर जय जयकार करताना पण थोडी स्माइल ठेवा चेहऱ्यावर. हालेलुया. हालेलुया. आपण परत एकदा कडवं गाणं गाऊ. व्यर्थ गेले जीवन माझे येशू विना. हालेलुया. हालेलुया. व्यर्थ गेले जीवन माझे येशू विना. येशू विना जिना भी ऐसे सजना. व्यर्थ गेले जीवन माझे येशू विना. येशू विना जिना भी ऐसे सजना. किसने बताया मुझे येशू के बारे में. किसने बताया मुझे येशू के बारे में. कोई नहीं मुक्तिदाता येशू बिना. कोई नहीं मुक्तिदाता येशू बिना. बोला जय जय जय, बोला जय जय जय, बोला येशूचा जय जयकार. बोला जय जय जय, बोला जय जय जय, बोला येशूचा जय जयकार. आज माझ्या जीवनात येशू आला. येशू आला, शैतान पळून गेला. आज माझ्या जीवनात येशू आला. येशू आला, शैतान पळून गेला. बोला जय जय जय, बोला जय जय जय, बोला येशूचा जय जयकार. बोला जय जय जय, बोला जय जय जय, बोला येशूचा जय जयकार. येशूमध्ये मला शांती मिळाली. माझ्या पापाची क्षमा झाली. येशूमध्ये मला शांती मिळाली. माझ्या पापाची क्षमा झाली. लोक सारे तुझे हो खरे केले. लोक सारे तुझे हो खरे केले. साधुपणापासून मुक्ती मिळाली. साधुपणापासून मुक्ती मिळाली. बोला जय जय जय, बोला जय जय जय, बोला येशूचा जय जयकार. बोला जय जय जय, बोला जय जय जय, बोला येशूचा जय जयकार. बोला जय जय जय, बोला जय जय जय, बोला येशूचा जय जयकार. बोला जय जय जय, बोला जय जय जय, बोला येशूचा जय जयकार. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तर परमेश्वराने आपलं तारण केले. हालेलुया. हालेलुया. त्याला आपण धन्यवाद देऊया. हालेलुया. हालेलुया. हा दिवस त्याने बनवला आहे. या दिवसामध्ये आपण उल्हासाने आनंदाने त्याची स्तुती केली पाहिजे. हालेलुया. हालेलुया. तर देवाला धन्यवाद देऊया आणि आपण गीत गाणार आहोत. तारक तो सामर्थ्य तो. हालेलुया. हालेलुया. तारक तो सामर्थ्य तो येशू ते युगायुगाचे. तारक तो सामर्थ्य तो येशू ते युगायुगाचे. हालेलुया. Hallelujah, 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 hallelujah. आदिवस प्रभु सारे, आपण तुझा तुहार करू. आदिवस प्रभु सारे, आपण तुझा तुहार करू. स्वर्गाच्या देवाला स्तुतीचे गीत गाऊ. हालेलुया. स्वर्गाच्या देवाला स्तुतीचे गीत गाऊ. तारक तो सामर्थ्य तो येशू ते युगायुगाचे. तारक तो सामर्थ्य तो येशू ते युगायुगाचे. हालेलुया.
हालेलुया 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 त्याचा अनुभव घ्या किती तो चांगला आहे त्याचा अनुभव घ्या किती तो चांगला आहे दैतानी बंधना तुम्ही आम्हाला सोडवितो हालेलुया दैतानी बंधना तुम्ही आम्हाला सोडवितो तारकतो तारकतो येशू रे तुका तुका रे तारकतो तारकतो येशू रे तुका तुका रे हालेलुया 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 प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड देवाचा आपण गौरव करूया हालेलुया हालेलुया कारण तो चांगला परमेश्वर आहे त्याचा अनुभव आपण घेतलेला आहे हालेलुया हालेलुया आपण आपले नेत्र बंद करूया कारण त्या महान परमेश्वराची उपस्थिती आहे त्याला आपण धन्यवाद देऊया कारण तो चांगला आहे Thank you. धन्यवाद प्रभू खरोखर प्रभू तू आम्हाला रोगातून मुक्त करतो बंधनातून आम्हाला काढतो
ज्यांना तुम्हाला येत असेल त्या देवाला आपण धन्यवाद. थँक्यू जीसस. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. आपण आवाज आपला उच्च करूया आणि त्याला धन्यवाद देऊया. थँक्यू जीसस. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. थँक्यू जीसस. आपण आपला आवाज उच्च करूया. धन्यवाद येशू. थँक्यू जीसस. खरं खरं आभार आहे. थँक्यू गॉड. थँक्यू जीसस. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद येशू. बारिश होगी पूरे भाग के बादल से खुल जाएंगे मेरे मन के अंदर से बारिश होगी पूरे भाग के बादल से खुल जाएंगे मेरे मन के अंदर से प्रभू तुझ्या नावाला धन्यवाद. सर्वांशी बोललास प्रभू. थँक्यू जीसस. प्रभू आम्हाला माहिती नाही प्रभू लोकांच्या जीवनामध्ये काय अडचण आहे प्रभू ते तुला माहिती आहे प्रभू. प्रभू या ठिकाणी परमेश्वर देव बाप्पा तुला धन्यवाद होतो प्रभू. प्रभू त्यांचे तू अडचणी सोडवत आहे प्रभू. धन्यवाद होतो प्रभू तू त्यांच्या जीवनामध्ये काम करत आहेस. धन्यवाद देतो प्रभू तुझ्या उपस्थितीसाठी. येशूच्या नावामध्ये प्रार्थना करते. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आपण त्या देवासाठी जोरदार टाळ्या वाजवूया. आपण वचनासाठी प्रार्थना करणार आहोत. आपल्यामध्ये प्राजक्ता येईल तर प्रार्थना. आपण प्रत्येक जण आपले नेत्र बंद करूया आणि त्या परमेश्वराला धन्यवाद देऊया. धन्यवाद देतो माझ्या देव बाप्पा. खरंच पिता परमेश्वर देव बाप्पा प्रभू आम्हा सर्वांना माझ्या देवा तू
या ठिकाणी घेऊन आलास पिता, तुझे आभार मानते देव बाप्पा. कारण प्रभू खरंच माझ्या देव बाप्पा बोलावलेले भरपूर आहे माझ्या देवा, पण निवडलेले थोडके आहे माझ्या देव बाप्पा. धन्यवाद देतो पिता, तू आज आमची निवड केली आणि या ठिकाणी तू आम्हाला घेऊन आलास माझ्या देव बाप्पा. पिता परमेश्वर देव बाप्पा, खरं प्रभू आज तुझं जे वचन येणार आहे माझ्या देव बाप्पा, तुझा जो शब्द येणार आहे माझ्या देवा, तो शब्द आम्हाला ग्रहण करण्यासाठी माझ्या देवा आणि त्या तुझ्या शब्दानुसार वागण्यासाठी सहाय्य कर माझ्या देव बाप्पा. आणि प्रभू खरंच माझ्या देव बाप्पा, जसा एक दाना माझ्या देव बाप्पा त्या सुपीक जमिनीमध्ये पडल्यानंतर माझ्या देव बाप्पा 100 पट फळ देतो माझ्या देवा, आज ते वचन माझ्या देव बाप्पा आमच्या हृदय रूपी त्या सुपीक जमिनीमध्ये पडू दे माझ्या देवा. आणि प्रभू ते वचन अनेक आणि अनेक फळ देणार असू दे माझ्या देवा. तुला धन्यवाद देतो पिता, तू आज आमच्याशी बोलणार आहे माझ्या देव बाप्पा. प्रभू तुला धन्यवाद देते, तुझी स्तुती करते माझ्या देवा. येशूच्या नावामध्ये प्रार्थना करते, आमेन. दादा याच्या आपण त्याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूया. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. बोलो प्रभु यीशु मसीह की जय. आमेन. आमेन. Praise the Lord. आपके बाजू में जो बैठा है आणि तुमच्या बाजूला जे बसलेले आहेत उनको बोलो, त्यांना बोला, आज यहाँ पर यहाँ पर यीशु मसीह यीशु मसीह है. है. हालेलुया. हालेलुया. आज आज यहाँ पर यहाँ पर यीशु मसीह यीशु मसीह है. है. हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord. आप और मैं तुम्ही आणि मी यीशु मसीह के येशू देवाचे उपस्थिति में देवाच्या उपस्थितीमध्ये है. आहोत. हालेलुया. हालेलुया. आप और मैं यीशु मसीह के उपस्थिति में है. तुम्ही आणि मी या ठिकाणी देवाच्या उपस्थितीमध्ये आहोत. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. यीशु मसीह यहाँ पर है. आणि प्रभू येशू या ठिकाणी उपस्थित आहे. इसका मतलब याचा अर्थ हमारे जीवन में आमच्या जीवनामध्ये फिर से एक बार पुन्हा एकदा अद्भुत अद्भुत बातें, अद्भुत गोष्टी, अद्भुत मिराकल चमत्कारिक गोष्टी होने वाले हैं. होणार आहे. तैयार रहे. तयार राहा. हालेलुया. हालेलुया. आइए हम अपने आंखों को बंद करेंगे. या आपण आपल्या डोळ्याला बंद करूया. धन्यवाद यीशु आज. कुछ समय के लिए आणि थोड्या वेळासाठी हम अपने मन को तैयार करेंगे. आपण आपल्या मनाला तयार करूया परमेश्वर की आवाज को सुनने के लिए. आणि परमेश्वराच्या आवाजाला ऐकण्यासाठी आपण सर्वजण तयार राहूया. बहुत सारी आवाजें हमारे आजू बाजू है. आणि खूप सारे आवाज आपल्या आजूबाजूला येत आहेत. हमारे मन की आवाज, आपल्या मनामधून येणारा देह की आवाज, आपल्या शरीरामधून येणारा आवाज आजू बाजू लोगों की आवाज, आणि इकडच्या तिकडच्या आजूबाजूच्या लोकांचे आवाज, न्यूज द्वारे आई हुई निगेटिव्ह आवाजें, आणि बातम्यांद्वारे आलेल्या नकारात्मक गोष्टी, बहुत सारे आवाजें हैं. आणि खूप सारे आवाज आहेत. लेकिन आज हम अपने मन को तैयार करेंगे परमेश्वर के आवाज को सुनने के लिए. परंतु आज आपण आपल्या मनाला तयार करणार आहोत त्या परमेश्वराच्या आवाजाला ऐकण्यासाठी. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. जैसा दाऊद अपने मन को कहता है, जसं दाऊद आपल्या मनाला म्हणत होता, हे मेरे मन, हे माझ्या मना, तू यहोवा का धन्यवाद. तू परमेश्वराला धन्यवाद दे. हालेलुया. हालेलुया. बहुत बार हमारे मन को बताना पड़ता है, आणि खूप वेळेला आमच्या मनाला सांगावं लागतं, क्योंकि ये अपना मन भूल जाता है, कारण हे आपलं मन जे आहे ते विसरून जातं. इस दुनिया के बातों में खो जाता है. या जगातल्या गोष्टीमध्ये आपण गळून जातो. इसलिए म्हणून हमारे मन को आपल्या मनाला परमेश्वर का वचन परमेश्वराचं वचन सुनने के लिए ऐकण्यासाठी तैयार करना है. तयार करायचा. बोलो, बोला, आज मैं आज मैं यहाँ पर या ठिकाणी यीशु मसीह की यीशु मसीह आवाज को आवाज सुनने के लिए सुनने के लिए आया हूँ. आया हूँ. हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord. Thank you, Jesus. प्रभु यीशु आज हर एक के साथ बात करना पड़ेगा, प्रभू आज तू प्रत्येकासोबत बोल दे बाबा, क्योंकि जब तू बात करता है प्रभु, कारण ज्या वेळेस तू बोलतोस अद्भुत बातें होती है.
या ठिकाणी ज्यावेळेस तू बोलतोस त्यावेळेस अद्भुत असा चमत्कार घडतो, अद्भुत मिराकल होते हैं। अद्भुत असे चमत्कार होतो। हे प्रभु, हे प्रभु, आज जिन्होंने अपने मन को तैयार किया है आज ज्या लोकांनी आपल्या मनाला तयार केलेला आहे, तेरा वचन सुनने के लिए, तेरी आवाज सुनने के लिए, तुझं वचन ऐकण्यासाठी, तुझा आवाज ऐकण्यासाठी, क्योंकि तेरा वचन ही तेरी आवाज है प्रभु। कारण की तुझं वचन हे देवा तुझा आवाज आहे माझे देवा। जिन्होंने अपने मन को तैयार किया है ज्या लोकांनी आपल्या मनाला तयार केलेला आहे प्रभु, प्रभु, आज उनके जीवन में आपके वचन के अनुसार मिराकल होने पाए। प्रभु आज त्यांच्या जीवनामध्ये तुझ्या वचनानुसार त्यांच्या जीवनामध्ये चिन्ह चमत्कार घडू दे। यदि तुम विश्वास करते हो तो बोला आमीन। जर तुम्ही विश्वास ठेवता तर बोला मोठ्याने आमेन। आमेन। हालेलुया, हालेलुया। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। इंसान होने के नाते आणि मनुष्य या नात्याने बहुत बार खूप वेळेला हम हमारे जीवन में आणि आपण आपल्या जीवनामध्ये ऐसा मान लेते हैं असं आपण समजून घेतो अब बहुत देर हो गई है, आता खूप उशीर झालेला आहे, बहुत देर हो गई है, खूप उशीर झालेला आहे, इट इज टू लेट, खूप उशीर झालेला आहे। अब कोई अच्छा होगा नहीं क्योंकि अच्छा होने का टाइम गया है, बहुत देर हो गई। आणि आता तुम्हाला असं वाटत असेल की खूप वेळ गेलेला आहे आणि आता चांगलं होण्याची वेळ जी आहे ती निघून गेलेली आहे, खूप उशीर झालेला आहे। बहुत बार बहुत सारे लोग कहते हैं आणि खूप वेळेला खूप सारे लोक बोलतात मैं तो अब बूढ़ा हो गया हूँ, आणि मी तर आता म्हातारू झालेला आहे मेरे कमाने के दिन गए, आणि माझे जे कमवायचे दिवस आहेत ते गेलेले आहेत, अब नहीं कुछ नहीं हो आता सकता। काहीच होऊ शकत नाही। वो हार मान लेते हैं। आणि ते स्वतःला हारून गेलेलं असे समजतात। बहुत सारे लोगों को जब उनको पता चलता है आणि खूप सारे लोकांना ज्यावेळेस त्यांना असं माहिती पडतं कि उनके शरीर में कुछ ऐसी बीमारी है कि जिस बीमारी से कोई बचता नहीं, आणि त्यांच्या शरीरामध्ये असा कुठला आजार आहे की तो त्या आजाराने मी जगू शकत नाही, तब वो मान लेते हैं आणि त्यावेळेस ते मनाला समजवतात कि अब बहुत लेट हो गया, आता खूप उशीर झालेला आहे, अब मैं बचने वाला नहीं। आता मी जगणार नाही। जो ऐसे लोग सोचते हैं, आणि जे असे लोक जे विचार करतात, ध्यान से सुनना। तुम्ही नीट ऐका। हालेलुया, हालेलुया। आज का वचन आपके लिए, आजचं जे वचन आहे ते तुमच्यासाठी आहे। पवित्र आत्मा आपके साथ बात कर रहा है। पवित्र आत्मा तुमच्या संगती बोलणार आहे। आइए हम ऐसे बाइबल से एक कहानी को हम सुनेंगे, जो कहानी यानी कि किसी ने रचाई नहीं, ये हुई है। आणि या आपण या बायबल मधले ज्या गोष्टी आहेत त्या आपण ऐकणार आहोत। हे कुणी घडलेल्या नाहीत, तर ह्या घडलेल्या गोष्टी आहेत, जिवंत गोष्टी आहेत, ये वास्तविक कहानी है। आणि हे खऱ्या गोष्टी आहेत हे सर्व। हम पढ़ेंगे यूहन्ना की किताब, इसका 11वां अध्याय। आणि आपण वाचणार आहोत यूहन्नाचं पुस्तक 11वा अध्याय। इस पूरे अध्याय से हम देखेंगे, लेकिन थोड़े थोड़े वचन को देखेंगे, लेकिन आप इस पूरे अध्याय को घर पे जाकर आपको पढ़ना है। आपण या अध्यायामधूनच पाहणार आहोत, आपण सर्व अध्याय पाहणार, परंतु यातलेच वचन आपण पाहणार आहोत। आपण घरी गेल्यानंतर त्याला वाचूया। हाँ, हम एक वचन से आगे पढ़ेंगे। आणि आपण एक वचनाच्या पुढे आपण वाचूया। हाँ, पढ़ेंगे, पहले मराठी में पढ़ेंगे, बाद में हम हिंदी में पढ़ेंगे। पहिल्यांदा आपण मराठीत वाचूया, नंतर आपण हिंदीमध्ये वाचूया। हाँ बेथानी येथील हाँ लाजर नावाचा एक मनुष्य आजारी होता। मरिया व तिची बहीण मार्था या त्याच गावच्या होत्या। ज्या मरियेने प्रभूला सुगंधित तेल लावले व त्याचे चरण आपल्या केसांनी पुसले, तिचा हा आजारी पडलेला लाजर भाऊ होता। म्हणून त्या बहिणींनी त्याच्याकडे सांगून पाठवले की प्रभूजी, ज्याच्यावर तुमचे प्रेम आहे तो आजारी आहे। ते ऐकून येशू म्हणाला, हा आजार मरणासाठी नव्हे, तर देवाच्या गौरवार्थ म्हणजे त्याच्या योगे देवाच्या पुत्राचा गौरव व्हावा यासाठी आहे। हम आप इसको हिंदी में पढ़ेंगे, 1 से 4 वचन। हाँ मरियम और उसकी बहन हाँ मार्था के गांव बेथनिया का लाजर नामक एक मनुष्य बीमार था। हाँ, देखो, मरियम और मार्था ये 2 बहनें थी, आणि मरिया आणि मार्था या दोघी जणी बहिणी होत्या, और उनका भाई लाजर था। आणि त्यांचा जो भाऊ होता तो लाजर होता। बहुत बार इस कहानी को आपने पढ़ा होगा, बाइबल में से इसके ऊपर प्रचार सुना होगा। आणि खूप वेळेला तुम्ही या बायबल मधून ह्या गोष्टी ऐकलेल्या असतात। तुम्ही बऱ्याच वेळेला या ठिकाणी ज्यावेळेस प्रीचिंग करत असताना तुम्ही गोष्टी ऐकलेल्या आहेत। लेकिन पवित्र आत्मा आज नए रीति से बात करेगा। परंतु पवित्र आत्मा आज तुमच्या संगती नव्याने बोलणार आहे। ध्यान से सुनना। नीट ऐका। हालेलुया, हालेलुया। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। देखो, मार्था और मरियम, इनका भाई जो लाजर था वो बहुत बीमार था।
आणि मार्था आणि मरिया या दोघी जी बहिणी होत्या, त्या बहिणींचा जो भाऊ होता लाजर, तो खूप आजारी होता. बहुत बीमार था, मतलब वो उसकी बीमारी इतनी बढ़ गई थी कि वो मरने वाला है. आणि त्याचा आजार एवढा मोठा होता की तो इतका आजारी पडला की तो मरून गेला. और ये खबर, उसके बीमारीपन की खबर ये यीशु मसीह के पास आई मरियम और मार्था के द्वारा. आणि ज्यावेळेस लाजर ज्यावेळेस तो मृत्यू झाला त्यावेळेस त्याच्या ज्या दोघी बहिणी होत्या त्यांच्याद्वारे येशूपर्यंत ही खबर गेली. ध्यान से सुनना, क्या खबर गई. हाँ, आणि नीट ऐका काय खबर गेली. सीधा हम पढ़ेंगे 4था वचन. हाँ यह सुनकर यीशु ने कहा, हाँ यह बीमारी मृत्यु की नहीं. हाँ, देखो यीशु मसीह ने क्या कहा, ये बीमारी मृत्यु की नहीं. इस लाइन के नीचे अंडरलाइन करना, इस शब्द के नीचे अंडरलाइन करना. ये बीमारी मृत्यु के लिए नहीं है. देखो यीशु मसीह ने क्या कहा. हाँ परंतु हाँ परमेश्वर की महिमा के लिए है. हाँ, ये बीमारी मृत्यु के लिए नहीं, लेकिन ये बीमारी परमेश्वर के महिमा के लिए है. हाँ, कि उसके द्वारा परमेश्वर के पुत्र की महिमा हो. कि उसके द्वारा परमेश्वर के पुत्र की महिमा हो. प्रेज द लॉर्ड. यीशु मसीह ने कहा कि ये बीमारी मरने के लिए नहीं है. हा, येशूने म्हटलं की त्या ठिकाणी की हे जो मेलेला आहे तर तो मेलेला जे आहे ते देवाच्या गौरवासाठी आहे. ये बीमारी मरने के लिए नहीं है. आणि हे जे आजार आहे हे मरण्यासाठी नाहीये. यीशु मसीह ने कहा ये बीमारी येशूने म्हटलं की हे जे हा जो आजार आहे मरने के लिए नहीं. मरण्यासाठी नाही. ध्यान से सुनना. नीट ऐका. हाँ, तब क्या हुआ. आणि त्यावेळेस काय झालं. पांचवा वचन पढ़ना. 5वें वचन वाचूया. यीशु मार्था और उसकी बहन हाँ हाँ और लाजर से प्रेम रखता था. हाँ हाँ फिर भी जब उसने सुना कि वह बीमार है, हाँ, तो जिस स्थान पर वह था वहाँ 2-3 और ठहर गया. देखो क्या हुआ. 2-3 और ठहर गया. हाँ, देखो क्या हो गया. इसको हम मराठी में पढ़ेंगे. हाँ, 5 वचन. येशू तर मार्था व तिची बहीण हाँ आणि लाजर याच्यावर प्रीती करत असे, हाँ म्हणून तो दुखणीत आहे. हे जेव्हा त्याने ऐकले तेव्हा तो होता त्या ठिकाणीच आणखी 2 दिवस राहिला. प्रेज द लॉर्ड. ये कौन सा प्रेम है भाई. आणि हे कुठल्या प्रकारचं प्रेम आहे. जिस पर हम प्रेम करते हैं वो इंसान बीमार है. इस वार्ता को सुनकर हम और 2 दिन लेट करते हैं. आणि हे कोणत्या प्रकारचं प्रेम आहे ज्या गोष्टीला आपण ऐकून त्या गोष्टीचं आपण और 2 दिन लेट करते. अजून आपण 2 दिवस उशीर करतो. समझो आप जिस व्यक्ति से प्रेम करते हो, आणि समजा तुम्ही ज्या व्यक्तीला तुम्ही जीव लावता, चाहे वो आपका भाई हो या बहन हो, तो तुमचा भाऊ असू द्या अथवा बहीण असू या द्या, आपके माँ बाप हो, काय तुमच्या आई वडील असू द्या, या आपके बच्चे हो, काय तुमचे लेकरं असू द्या. जब आप सुनते हो उनके बारे में त्यावेळेस तुम्ही ऐकता त्यांच्याविषयी कि वो बीमार है, की ते आजारी आहेत, आप तुरंत भागते हो उनको मिलने के आणि लिए. तुम्ही पटकन पळता की त्यांना भेटण्यासाठी, उनको मिलने के लिए तुरंत कोशिश करते हो. आणि त्यांना भेटण्यासाठी तुम्ही प्रयत्न करता. यहाँ पर या ठिकाणी देखो क्या लिखा है 5 और 6 वचन में पढ़ना हिंदी में. हाँ यीशु मार्था और उसकी बहन हाँ, और लाजर से प्रेम रखता था. यीशु मसीह मार्था, उसकी बहन मरियम और लाजर, इनसे यीशु मसीह प्रेम रखता था. हाँ, फिर भी देखो 6 वचन. फिर भी जब उसने सुना कि जब यीशु मसीह ने ये बात सुना कि वह बीमार है, लाजर बीमार है, हाँ, तो जिस स्थान पर वह था यीशु मसीह जिस स्थान पर था वहाँ 2 दिन वह ठहर गया. यीशु मसीह 2 दिन और ठहर गया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर का काम करने का तरीका अलग है. आणि परमेश्वराचं जे काम आहे ते करण्याची पद्धत जरा वेगळी आहे. यीशु मसीह एक जगह पर ये कह रहा है, आणि येशू या ठिकाणी असं म्हणत आहे, अपने चेलों को कह रहा है, आपल्या शिष्यांना तो बोलत आहे, चेलों के सामने. आणि शिष्यांसमोर तो बोलत आहे. जब उसने इस वार्ता को सुना, ज्यावेळेस त्याने या घटनेला ऐकलं, इस न्यूज को सुना कि लाजर बहुत बीमार है, आणि या बातमीला ऐकले की लाजर खूप आजारी आहे, तब यीशु मसीह ने अपने चेलों के सामने कहा, ये बीमारी मरने के लिए नहीं, लेकिन परमेश्वर के पुत्र के महिमा के लिए है. त्यावेळेस येशूने शिष्यांना म्हटलं की हे जे आजार आहे हा मरण्यासाठी नाही तर देवाच्या गौरवासाठी आहे.
और उसके नीचे ये लिखा है कि यीशु मसीह बहुत प्रेम करता था लाजर से, इसलिए जब यीशु मसीह ने इस वार्ता को सुना कि वो बीमार है, यीशु मसीह और 2 दिन लेट हो गया। आणि या ठिकाणी ज्यावेळेस वाचतात त्यावेळेस असं दिसण्यात आलं की ज्यावेळेस बातमी कळली येशूला, त्या ठिकाणी येशू अजून 2 दिवस त्या ठिकाणी थांबला. प्रेज द लॉर्ड। एक बात, जब यीशु मसीह के चेलों ने इस बात को सुना होगा, आणि एक गोष्ट जी आहे, जे येशूचे जे शिष्य आहेत त्यांनी जी गोष्ट ऐकली होती, समझो कि आप और मैं यदि यहाँ वहां पर होते, आणि समजा तुम्ही आणि मी त्या ठिकाणी जर असलो असतो, और यदि आपके सामने यीशु मसीह के पास यदि कोई आया है कि वहां पर वो फलाना फलाना व्यक्ति बीमार है, और यीशु मसीह उनको रिस्पांस देकर ये कह रहा है कि ये बीमारी परमेश्वर के महिमा के लिए है, वो मरेगा नहीं, और यीशु मसीह वहां पर ही 2 दिन रुकने वाला है, तो आप क्या कहेंगे यीशु मसीह के बारे में? आणि ज्यावेळेस त्या ठिकाणी अशी घटना आहे, त्या ठिकाणी ज्यावेळेस येशू त्या ठिकाणी आहेत आणि त्या येशू समोर ज्यावेळेस अशा घटना घडत आहेत, त्यावेळेस त्या ठिकाणी तुम्हाला काय वाटेल? आप क्या सोचेंगे? तुम्ही काय विचार करता? एक तो यीशु मसीह प्रेम करता था लाजर से, आणि एक तर जो येशू होता तो लाजरावरती खूप प्रेम करत होता, लेकिन वो 2 दिन लेट हो गया। आणि त्या ठिकाणी 2 दिवस उशीर झाला. बहुत बार पवित्र आत्मा के बातों को हम दैहिक रूप से समझ नहीं पाते। आणि खूप वेळेला आपण पवित्र आत्म्याच्या ज्या गोष्टी आहेत आपण त्या गोष्टी सिरियस घेत नाहीये. बहुत बार हम पवित्र आत्मा के चमत्कारों को हमारे दैहिक मन से समझ नहीं पाते। आणि खूप वेळेला आपण ज्या पवित्र आत्म्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण दैहिक गोष्टी त्या सिरियस घेत नाही. हाँ, हम पढ़ेंगे, देखो 7 वचन के आगे हम पढ़ेंगे। आणि आपण वाचूया 7 वचनाच्या पुढे वाचूया आपण. हाँ, जब मैं कहूँगा रुको, वहाँ पर गाड़ी को रुकाना है। ज्यावेळेस मी थांबा म्हणेन त्या ठिकाणी तुम्ही थांबा. हाँ, सुपरफास्ट रेलवे को भगाना नहीं। ओके, हाँ, पढ़ना 7 के आगे। हाँ, पहले मराठी में पढ़ेंगे, फिर हिंदी में पढ़ेंगे। हाँ, त्यानंतर त्याने शिष्यास म्हटले, यीशु मसीह ने अपने चेलों से कहा, हाँ, आपण पुन्हा यहूद्यात जाऊया. हाँ, देखो, जब यीशु मसीह ने कहा अपने चेलों को, चलो हम फिर यहूदिया में जाएंगे। हाँ, शिष्य त्याला म्हटले, हाँ, उसके चेलों ने उससे कहा, रबी, हाँ, यहूदी नुकतेच तुला धोंडमार करायला पाहत होते. यहूदी लोग अभी अभी तो तुझे पत्थर मारने की कोशिश कर रहे थे, और प्रभु जी तुम फिर से कह रहे हो कि चलो उसी देश में जाना है। हाँ, आणि तू पुन्हा तेथे जातोस काय? हाँ, और तू फिर वहां पर जाने के लिए कह रहा है। हाँ, आगे पढ़ना। हाँ, येशूने उत्तर दिले, हाँ, दिवसाचे 12 तास आहेत की नाहीत? हाँ, जर कोणी दिवसात चालतो तर त्याला ठेच लागत नाही, हाँ, कारण तो या जगाचा उजेड पाहतो. परंतु देखो, हाँ, परंतु, हाँ, जर कोणी रात्री चालतो तर त्याला ठेच लागते. इसमें 11 वचन पढ़ना। हाँ, तो या गोष्टी बोलला. यीशु मसीह ने उनके साथ ये बातें की, चेलों के साथ। आणि त्यानंतर तो त्याला म्हणाला, हाँ, आपला मित्र लाजर झोपी गेला आहे, हाँ, परंतु मी त्याला झोपेतून जागे करावे म्हणून जातो. प्रेज़ द लॉर्ड। इस वचन को हिंदी में पढ़ेंगे, आप ध्यान से सुनना। उसने ये बातें कही यीशु मसीह ने ये बातें उनसे कही कि हमें यहूदिया देश में जाना है। और इसके बाद हाँ, उनसे कहने लगा, हाँ, हमारा मित्र लाजर सो गया है, हमारा मित्र लाजर सो गया है, परंतु मैं उसे जगाने जाता हूँ. परंतु मैं उसे जगाने जाता हूँ। देखो क्या कहा यीशु मसीह। हा पहा त्या ठिकाणी काय म्हटलंय येशू मसीह, त्या ठिकाणी काय बोललेलं आहे? हमारा मित्र लाजर, आणि जो माझा जो मित्र आहे तो लाजर, देखो वहां पे क्या लिखा है, हमारा मित्र, त्या ठिकाणी आमचा मित्र असं बोललेला आहे. लाजर सो गया है, त्या ठिकाणी झोपलेला आहे, मैं उसे नींद से जगाने के लिए जाता हूँ। आणि मी त्याला त्या ठिकाणी झोपेतून उठवण्यासाठी चाललो आहे. हालेलुया। हालेलुया. ये चेले सोच रहे हैं, आणि हे शिष्य जे आहेत हे विचार करत होते. देखो चेलों ने क्या कहा आगे। हाँ, 12 वचन। तब चेलों ने उससे कहा, हाँ, हे प्रभु, हाँ, यदि वह सो गया है हाँ, तो स्वस्थ हो जाएगा. चेले कह रहे हैं, हे प्रभु जी, आणि शिष्य बोलत आहेत की हे प्रभुजी, यदि लाजर सो गया है, जर लाजर जर झोपलेला आहे, टेंशन मत ले लो आप, ते खूप टेंशन मत ले लो आप, यीशु मसीह से कह रहे हैं। आणि तुम्ही टेन्शन अजिबात घेऊ नका, ते येशूला बोलत आहे. इसने इतने दूर से हमें उसको नींद से उठाने के लिए क्यों जाना है? आणि म्हणून एवढ्या लांब आपल्याला त्याला
झोपेतून उठवण्यासाठी जायचं आहे. क्या कोई अमेरिका से आपको सिर्फ नींद से सुबह सुबह उठाने के लिए गुड मॉर्निंग कहने के लिए कोई आ सकता है क्या? काय अमेरिकन कोणी आपल्याला या ठिकाणी झोपेतून उठवण्यासाठी गुड मॉर्निंग बोलण्यासाठी या ठिकाणी आले तर कोई आ सकता है क्या? कोणी येईल का? यदि आप अमेरिका में जा रहे हो, आपका भाई है और आपको पूछेंगे क्यों जा रहे हो, आप क्या उनको बोलेंगे क्या मैं मेरे भाई को गुड मॉर्निंग बोलने के लिए जा रहा हूँ कल सुबह बाहर? आणि जर त्या अमेरिकेला जर का तुमचा कोणी भाऊ असेल आणि तुम्ही जर भावाला उठवण्यासाठी अमेरिकेला जाऊ शकाल का? वो कह रहे हैं प्रभु जी सिर्फ नींद से उठाने के लिए क्यों जाना है, आणि ते बोलत आहेत की प्रभू त्यांना झोपेतून उठवण्यासाठी का जायचं आहे. लेकिन असल बात अलग थी. परंतु त्या ठिकाणी जी गोष्ट होती ती वेगळी होती. हाँ, ध्यान से सुनना. नीट आहे का? हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. देखो वहां पर क्या लिखा है. आणि पहा त्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे. हम 13 वचन पढ़ेंगे. हाँ, हिंदी में पढ़ना. यीशु ने तो उसकी मृत्यु के विषय में कहा था, यीशु मसीह ने उसके मृत्यु के विषय में कहा था. परंतु हाँ, वे समझ कि उसने दिल से सो जाने के विषय में कहा. लेकिन उनको ऐसा लगा कि यीशु मसीह सिर्फ उसको उसके सोने के बारे में कह रहा है, इसलिए यीशु ने 14 वचन में उनको बोल ही डाला. देखो, हाँ, तब यीशु ने उनसे साफ साफ कह दिया, यीशु मसीह ने चेलों को साफ साफ कह दिया, हाँ, लाजर मर गया है. लाजर मर गया है. 4 वचन पढ़ना. यह सुनकर यीशु ने कहा, यीशु ने इस बात को सुनकर, देखो 3 और 4 पढ़ना तब समझ में आएगा. ध्यान से सुनना. हाँ, अंततः उसकी बहनों ने उसे कहला भेजा, हाँ, हे प्रभु देख जिससे तू प्रीति रखता है, जिस लाजर से तू प्रीति रखता है वह बीमार है. वो बीमार है. यह सुनकर यीशु ने कहा, जब यीशु ने यह सुना कि लाजर बीमार है, यह बीमारी मृत्यु की नहीं. यीशु मसीह ने कहा यह बीमारी मृत्यु की नहीं. बोलो, यह बीमारी मृत्यु की नहीं. और 14 वचन पढ़ना. तब यीशु ने उनसे साफ साफ कह दिया, तब यीशु ने उनके चेलों को साफ साफ कहा, लाजर मर गया है. लाजर मर गया. देखो, कंफ्यूजन यीशु मसीह का नहीं है यहाँ पर. हाँ, आणि जे गोंधळ आहे ते येशूचा नव्हता तर त्या ठिकाणी, ये कंफ्यूजन चेलों का है. आणि त्या ठिकाणी जे गोंधळ होता ते शिष्यांचा गोंधळ होता. क्या आप सुन रहे हो? तर तुम्ही ऐकत आहात. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. यीशु मसीह ने कहा कि ये बीमारी मृत्यु के लिए नहीं, आणि येशूने त्या ठिकाणी म्हटलं की हा जो आजार आहे तो हा आजार मरण्यासाठी नाही, लेकिन यहाँ पर परंतु या ठिकाणी हम देख रहे हैं आपण पाहत आहोत यीशु मसीह खुद अपने मुंह से कह रहा है कि लाजर मर चुका है. आणि येशू मसीह जो स्वतः तोंडाने म्हणत आहे की येशू लाजर मेलेला आहे. इसका मतलब क्या? याचा अर्थ काय आहे? चेलों ने जब इस बात को सुना, आणि शिष्याने ज्या वेळेस या गोष्टीला ऐकले, देखो चेलों ने कैसा रिप्लाई दिया. आणि जे शिष्य होते त्यांनी कशा प्रकारे प्रत्युत्तर त्या ठिकाणी दिलं, चेलों ने किस प्रकार से यीशु मसीह से रिप्लाई दिया. आणि त्या ठिकाणी शिष्याने कुठल्या प्रकारे देवाला उत्तर दिलं. हम पढ़ेंगे 16 वचन. आणि आपण वाचूया 16 वचन. हाँ, ध्यान से सुनना. तब थोमा ने जो दिदमुस कहलाता है, हाँ, अपने साथियों से कहा, हाँ, अपने साथी चेलों से कहा, हाँ, आओ हम भी उसके साथ मरने को चले. आओ हम भी लाजर के साथ मरने को चले. यीशु मसीह के साथ जहाँ पर लाजर मरा है वहाँ पर मरने के लिए चले. आणि चला आपण येशू सांगते आपण ज्या ठिकाणी लाजर मेलेला आहे त्या ठिकाणी आपण मारायला जाऊया. देखो चेलों के मन में क्या बात थी. आणि पहा त्या ठिकाणी शिष्यांच्या मनामध्ये कुठली गोष्ट होती. चेलों के मन में ये बात थी, आणि शिष्यांच्या मनामध्ये ही गोष्ट होती, लाजर मर गया है, लाजर मेलेला आहे, अब क्या होने वाला आता है. काय होणार आहे? कुछ नहीं होने वाला. काय नाही होणार त्या ठिकाणी. अब वो उठने वाला है ही नहीं. आणि आता तो उठणारच नाहीये. हम वहाँ पर जाकर क्या फायदा. आणि त्या ठिकाणी जाऊन आपला काय फायदा होणार आहे? एक तो यीशु मसीह को पत्थर मारने के लिए लोग तैयार है. आणि एक तर येशूला त्या ठिकाणी दगडमार करण्यासाठी लोक तयार आहेत. कैसे हम लास्ट टाइम वहाँ से बचकर बाहर निकले. आणि कशा प्रकारे त्या ठिकाणी आम्ही स्वतःचा जीव वाचून पाहून आलेलो आहोत. और फिर यीशु मसीह कह रहा है कि फिर उस जगह पर चलो, यानी कि फिर इसके साथ हम पत्थर खाएंगे, हम भी मरेंगे, ये भी आणि मरेगा. पुन्हा एकदा येशू म्हणत आहे की आपण त्या ठिकाणी जाऊया. आणि आता ते म्हणत आहेत की चला आता आपण जाऊया आणि त्या ठिकाणी मार खाऊन येऊया. एक तो पहली बात, प्रभु को मालूम था कि वो बीमार है.
आणि एक तर पहिली गोष्ट की येशूला माहिती होतं की तो आजारी आहे. जब वो बीमार था, जीवित था, तभी जाना था उसको बचाने के लिए. आणि ज्यावेळेस तो आजारी होता, जिवंत होता, त्याच वेळेस जायला पाहिजे होतं त्याने. अब वो मर गया, प्रभु कह रहा है कि मैं उसको उठाने के लिए जा रहा आता हूँ. तो मेलेला आहे आणि आता येशू म्हणत आहे की चला आपल्याला त्याला उठवायला जायचं. अब कुछ होने वाला नहीं. आता काही होणार नाहीये. कुछ समझता नहीं यीशु मसीह को. आणि त्या ठिकाणी काही समजत नाही येशूला. बहुत बार ऐसा ही होता है. आणि खूप वेळेला असंच होतं. बहुत सारे परमेश्वर के बच्चे फास्टिंग करते हैं, आणि खूप सारे जे देवाची लेकरं जे आहेत ते उपवास करतात, प्रार्थना करते हैं, प्रार्थना करतात रोते हैं, गिड़गिड़ाते हैं. आणि रडतात, ते देवासमोर याचना करतात. जब उनके जीवन में कुछ चेंजेस नहीं दिखता, आणि ज्यावेळेस त्यांच्या जीवनामध्ये काही बदल दिसत नाही प्रभु को कहते हैं, हे प्रभु, आणि प्रभूला म्हणतात की हे प्रभू, कितने साल उपास मैं धरूं. किती वर्ष मी उपवास करू. 100 किलो से मैं 60 किलो तक आ गया. आणि 100 किलोचा मी डायरेक्ट 60 किलोवर आलेलो आहे. क्या तुझे समझता नहीं क्या? आणि काय तुला समजत नाहीये का? उस टाइम में अच्छा था, अब तो बहुत प्रॉब्लम बढ़ गया त्याच है. वेळेस चांगलं होतं, आता तर खूप प्रॉब्लेम सगळ्या गोष्टी अब आहेत. कुछ होने वाला आता नहीं, काही होणार नाहीये. कुछ भी नहीं होने आता वाला. काहीच नाही होणार. बहुत सारे लोग अपने मन में ऐसा समझ आणि रहे हैं. खूप सारे लोक आपल्या मनामध्ये असं समजून घेतात. उसके चेलों को ऐसा ही लगा. आणि त्या ठिकाणी शिष्य होते, त्या शिष्याला देखील असंच वाटलं. जब जीवित था लाजर, आखिरी सांसें वो ले रहा था, ज्यावेळेस लाजर जिवंत होता, ज्यावेळेस तो शेवटचे श्वास घेत होता, तभी जाना था, तेव्हाच जायला पाहिजे होतं. तो ठीक हो सकता था. तो बरा झाला असता. अब तो मर गया, अब कुछ होने वाला आणि नहीं. आता तो मेलेला आहे, आता काही होणार नाही. वो तो मरा है, मरा, उसके साथ हम भी मर आणि जाएंगे. तो तर मेलेच मेले, त्या ठिकाणी आपण पण मरायला जाणार आहोत. लेकिन क्या हुआ? परंतु त्या ठिकाणी काय झालं? यीशु मसीह वैसे ही आगे गया. आणि येशू त्या ठिकाणी तसाच पुढे निघाले. और 17 वचन में तो कौन सी वार्ता यीशु मसीह के पास आई आणि देखो. 17 वचनामध्ये तर कुठली बातमी येशूकडे आली पहा. हाँ, पढ़ो 17 वचन में. वहां पहुंचने पर जैसे वो वहां पर पहुंचे, यीशु को यह मालूम हुआ यीशु मसीह को ये मालूम हुआ, मतलब चेले भी साथ थे, कि लाजर को कब्र में रखे 4 दिन हो चुके हैं. लाजर को मरकर 4 दिन हुए हैं, उसको कब्र में रखा है. आणि लाजर मरून 4 दिवस झाले आणि त्याला त्याच्या कबरेमध्ये ठेवलेला आहे. चेलों ने समझ लिया होगा. आणि शिष्याने आता समजून घेतलं होतं. यदि समझो आज ही मरता तो कुछ तो चांस था. आणि समजा आजच जर मेला असं तर काहीतरी चान्स होते. अब 4 दिन हो गए. आता 4 दिवस झालेले आहेत. देखो, पहला उनको ये समझता था कि यदि कुछ सांसें होती तो चांस था. आणि जर आधी जर का काही थोडा श्वास असला असता तर काहीतरी प्रयत्न झाला असता. वो पहला चांस. आता तो पहिली संधी होती त्या ठिकाणी. अब वो भी चांस नहीं. आता ते पण संधी नाहीये. अब दूसरा चांस. आता दुसरी संधी आहे. यदि मर के कुछ समय हो गया होता या 1 दिन हो गया होता तो भी थोड़ा चांस था. आणि जर मरून थोडा वेळ झाला असता किंवा 1 दिवस झाला असता तरी पण संधी होती त्या ठिकाणी. मर के 4 दिन हो गया, चेलों को लगा अब कुछ होने वाला नहीं. आता मरून 4 दिवस झाले आणि आता शिष्याना असं वाटलं की आता काहीच होणार नाही. हम यहाँ आके फंस गए. आणि या ठिकाणी येऊन आता आपण फसलेलो आहोत. हम भी इसके साथ मरने वाले. आणि आता आपण पण याच्यासोबत मरणार आहोत. बचने का चांसेस नहीं. आता वाचण्याची काहीच संधी नाहीये. इट इज टू लेट. आता खूप उशीर झालेला आहे. बहुत समय हो गया है. खूप उशीर झालेला आहे. बहुत देर हो गया है. खूप उशीर झालेला आहे. अब 3rd 4th कैंसर पे आ गया है. आता ते पूर्णपणे लास्ट स्टेजला आलेले आहे. अब ये बीमारी बढ़ गई है. आता हा जो आजार आहे हा खूप वाढलेला आहे. ये इसकी बीमारी हो गई, अब तो मैं मरने वाला आणि हूँ. आता ही जी एड्सची जी आजार आहे तो खूप वाढलेला आहे. क्या आप ऐसा सोचते हो? काय तुम्ही असा विचार करता? ध्यान से सुनना. नीट ऐका. लेकिन जब आप यीशु मसीह के पास आते हो परंतु ज्यावेळेस तुम्ही येशू जवळ येता, या जब आप यीशु मसीह को बुलाते हो, ज्यावेळेस तुम्ही येशूला तुम्ही हाक मारता, क्या आप यीशु मसीह को प्रार्थना के द्वारा क्या आप उसको पुकार रहे हो? काय तुम्ही तुमच्या प्रार्थनेद्वारे येशूला तुम्ही हाक मारत आहात? देखो, मार्था और मरियम ने जो संदेश यीशु मसीह के पास भेजा, वो संदेश यानी उनकी प्रार्थना विनंती थी. जी मार्था आणि मरिया त्या दोघींची जी प्रार्थना होती, जी विनंती होती, ती येशूपर्यंत त्या ठिकाणी गेलेली होती. कि हमारा भाई बीमार है, त्या ठिकाणी माझा भाऊ जो आहे तो आजारी प्रभु आहे. जल्दी आ जाओ. प्रभू लवकर ये. यानी कि ये प्रार्थना विनंती उनकी थी कि प्रभु उसको ठीक करो. आणि त्यांची ही प्रार्थना विनंती होती की हे प्रभू माझ्या भावाला नीट कर. लेकिन क्या हुआ? परंतु काय झालं? देखो, 2 दिन प्रभु लेट हो गया. पहा, त्या ठिकाणी 2 दिवस उशीर झालेला आहे. लेकिन 4 दिन पहले उसको कब्र में रखा था. परंतु 4 दिवस झाले त्या ठिकाणी त्याला कब्रामध्ये ठेवलेलं यानी कि होतं. प्रभु 4 दिन लेट हो गया. आणि त्या ठिकाणी परमेश्वराला 4 दिवस त्या ठिकाणी उशीर 4 दिन लेट हो गया. 4 दिवस उशीर झाला. मार्था और मरियम ने भी क्या सोचा होगा? आणि मार्था आणि मरियाने देखील काय विचार केला इट असेल? इज टू लेट. आता खूप उशीर झालेला आहे. 4 दिन हो गए. 4 दिवस झालेले आहेत. अब कुछ होने वाला आता नहीं. काय होऊ शकत नाही. अब कुछ अच्छा होने आता वाला काही नहीं. चांगलं होणार नाही. अब तो केस हो ही गया है. आता सगळं काय मिटलेलंच आहे. केस तो हो गया आता है. केस तर झालेला आहे. अब तो छुट्टे का चांस ही नहीं. आता काही सुटण्याचा काही संधीच बहुत नाहीये. बड़े बड़े हम
पर रख दिए हैं। आणि खूप मोठे मोठे जे गुन्हे आहेत ते आमच्यावर ठेवलेले आहेत. अब तो चांस नहीं। आता काही चान्सच नाही क्या आप त्याच्यामध्ये. ऐसा सोचते हो? काय असं तुम्ही विचार करता? लेकिन परंतु यदि आज आप यीशु मसीह से पुकारेंगे, जर आज तुम्ही येशूला जर हाक मारली, मुझे मालूम नहीं कितने साल से आप यीशु मसीह पर विश्वास करते मला हो, माहित नाही तुम्ही किती दिवसापासून येशूवरती तुम्ही विश्वास ठेवता, लेकिन परंतु आपकी प्रार्थना विनंती व्यर्थ नहीं गई है। तुमची जी प्रार्थना विनंती आहे ती अजिबात ती व्यर्थ गेलेली नाहीये. शायद आप ये दुआ करते होंगे या फिर आप मन में सोचते होंगे कि मेरा समय कब आएगा, आणि तुम्ही अशी प्रार्थना करत असाल की प्रभू माझी जी वेळ आहे ती कधी येणार आहे, मेरे जीवन में कब अच्छा होगा। माझ्या जीवनामध्ये कधी चांगलं होणार आहे. क्या आप वेट कर रहे हो? काय तुम्ही वाट पाहत आहात? क्या आप सोच रहे हो कि आप बहुत देर हो गई काय है? तुम्ही विचार करत आहात की खूप उशीर झालेला आहे? लेकिन समझ, ये याद रखना, परंतु हे तुम्ही ध्यानात ठेवा, मन में ठान लेना, तुमच्या मनामध्ये ठासून ठेवा. आपकी प्रार्थना विनंती व्यर्थ नहीं गई। तुमची जी प्रार्थना विनंती तुम्ही केलेल्या आहेत त्या तुमच्या एकही प्रार्थना विनंती व्यर्थ झालेल्या नाहीये. आपका उपवास करना व्यर्थ नहीं तुमचा गया है, उपवास करणं व्यर्थ झालेलं नाहीये. आपके आंसू व्यर्थ नहीं गए तुमचे हैं। अश्रू आहेत ते व्यर्थ गेलेले नाहीये. आज का दिन ये समय है आपके प्रार्थना का उत्तर मिलने आणि का। आजची जी ही वेळ आहे ते तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देण्याची ही जी वेळ आहे. परमेश्वर आपके समय के अनुसार काम नहीं करता, परमेश्वर उसके समय के अनुसार काम आणि करता। परमेश्वर जो आहे तो तुमच्या वेळेनुसार काम करत नाही, तर तो देवाच्या वेळेनुसार तो काम करतो. हमारे मन के उतावलेपन के द्वारा हमें लगता है कि ये बहुत देर हो गई आणि है, आम्हाला आमच्या मनाच्या उतावळेपणाने असं वाटतं की हे खूप खूप लवकर व्हावं ये बहुत देरी से काम हो रहा है। आणि हे खूप उशिराने काम चाललेलं आहे. हमारे मन के उतावलेपन की वजह से ऐसा लगता है कि कब मिलेगा उत्तर, कब। आणि आपल्या जे उतावळेपणा आहे त्या उतावळेपणाने आपल्याला असं वाटतं कधी मिळेल माझ्या प्रार्थनेचं उत्तर. लेकिन मैं आज आपको बोलना चाहता हूँ, परंतु आज मी तुम्हाला सांगत आहे, वो समय आज है। आज ती जी वेळ आहे ती आजची वेळ यदि आहे. विश्वास करते हो तो बोला जर तुम्ही आमीन। विश्वास करता तर बोला आमेन. क्योंकि वो लाजर के जीवन में काम होने का समय, मार्था मरियम के जीवन में काम होने का समय वो तब था। कारण ज्यावेळेस मार्था आणि मरियम तिचा जो भाऊ होता त्यांच्या जीवनामध्ये ती काम होण्याची ती वेळ होती. देखो क्या हुआ, आणि पहा त्या ठिकाणी काय झालं. जब यीशु मसीह वहां पर पहुंचा ज्यावेळेस येशू त्या ठिकाणी पोहोचला तो देखो मार्था ने क्या कहा। आणि त्या ठिकाणी मार्ताने काय म्हटलेलं आहे देखो हम पढ़ते हैं 19 वचन में, आणि आपण वाचूया 19 वचन वाचू. हिंदी में पढ़ना। बहुत से यहूदी मार्था हाँ और मरियम के पास उनके भाई की मृत्यु पर हाँ शांति देने के लिए आए थे। हाँ जब मार्था ने यीशु के आने का समाचार सुना हाँ, जब मार्था ने सुना कि यीशु मसीह आ गए हैं, तो उससे भेंट करने को गई, वो यीशु मसीह से मिलने के लिए गई। परंतु मरियम घर में बैठी रही। मरियम घर में ही बैठी थी। अब तो कुछ होने वाला नहीं मरियम को लगा। हाँ, मार्था ने यीशु से कहा, मार्था ने यीशु मसीह से कहा, हे प्रभु, यदि तू यहाँ होता तू यहाँ पर होता तो मेरा भाई कदापि न मरता। मेरा भाई कदापि न मरता। यही है इंसान के विश्वास का क्या बोल सकते हैं मराठी में पाते। आणि हीच आहे की जी मनुष्याची जी विश्वासाची जी पातळी आहे ती ही आहे जो हमारे आंखों से दिखता है, जे आमच्या डोळ्याला दिसतं हम उसे मान लेते हैं कि ऐसा ही है, आणि आम्ही त्याच्यावरच विश्वास ठेवतो की असंच आहे. लेकिन परमेश्वर की बातें परंतु परमेश्वराची ज्या गोष्टी आहेत ये ऐसी है कि जो हमारे आंखों से दिखती नहीं, आणि त्या परमेश्वराच्या गोष्टी अशा आहेत की त्या आपल्या डोळ्याला दिसत नाही, लेकिन आत्मिक रीति से वो है। परंतु त्या आत्मिकरित्या जर पाहिलं तर त्या आत्मिक गोष्टी आहेत. हालेलुया। हालेलुया. यीशु मसीह कभी भी झूठ नहीं बोलता। आणि येशू जो आहे तो कधीच खोटं बोलत नाही. यीशु मसीह का वचन कभी भी झूठ नहीं है। आणि येशूचं जे वचन आहे ते कधीच खोटं नाहीये. उसने जैसा वचन में कहा वैसा ही होगा यदि तुम आखिरी तक विश्वास करोगे। आणि येशूने जे जसं ह्या बायबल मध्ये सांगितलेलं आहे तसंच ते होणार आणि शेवटपर्यंत तेच होणार. यीशु मसीह ने कहा ना, ये बीमारी मरने के लिए नहीं परमेश्वर के पुत्र के महिमा के लिए है, तो प्रभु उसकी महिमा करके ही देगा। आणि येशूने त्या ठिकाणी म्हटलं ना, हा आजार जो आहे हा मरणासाठी नाही तर देवाच्या गौरवासाठी हा आजार आहे. तर येशूने म्हटलं तर हे होणार. लेकिन प्रॉब्लम कहाँ पर? परंतु प्रॉब्लेम कुठं आहे? लोगों के विश्वास में है। लोकांच्या विश्वासावरती आहे. लोग विश्वास नहीं कर पाते, लोक विश्वास ठेवत वो नाही, आशा को छोड़ देते ते हैं। आशेला सोडून देतात. उनको ऐसा लगता है मेरा पति अब इतना बिगड़ गया है कि वो सुधर ही नहीं सकता, त्यांना असं वाटतं माझं पती इतकं बिघडलेलं आहे आता काहीच होऊ शकत अब तो नाही. वो पक्का मरेगा। आता तर ते पक्क मरणार आहे. बहुत सारे लोग मरने की राह देखते आणि हैं। खूप सारे लोक मरण्याची वाट पाहत आहेत. जब वो सुनते ही है डॉक्टर के द्वारा कि ये बीमारी हो गई, वो बीमारी हो गई, आणि ज्यावेळेस ते ऐकतात डॉक्टर कडून की तुम्हाला हा आजार झालेला आहे, तो आजार झालेला आहे, उनके मन के विश्वास की जो बैटरी है, जो लेवल है, वो खत्म हो जाती है। वो मन में ठान लेते कि अब कुछ नहीं होने वाला। आणि त्यांच्या मनामधला
जो विश्वास आहे तो विश्वास खचतो आणि त्यांच्या मनामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टीची पातळी खालवते अब उनको लगता अब कुछ नहीं होने वाला, आणि त्यांना असं वाटतं की आता काही होणार नाहीये, ये मरने वाला है। आता तो मरणारच आहे। तो फिर वो क्या करते हैं? बरोबर, मग त्या ठिकाणी ते काय करतात? चलो मरने वाला है, कुछ तो हम ट्रीटमेंट करें। चला मरायचंच आहे ना तर काहीतरी थोडीशी आपण डॉक्टरकडे जाऊन ट्रीटमेंट करूया। लेकिन उसका विश्वास कहाँ पर है? परंतु त्यांचा जो विश्वास आहे ते कुठं आहे? परमेश्वर के वचन पर नहीं, परमेश्वराच्या वचनावरती त्यांचा विश्वास नाही, दुनिया के बातों पर है। त्यांच्या जगातल्या गोष्टीवर त्यांचा विश्वास आज आहे। एक बात मैं आपको बोलना आज मी चाहता तुम्हाला हूँ, एक गोष्ट सांगत आहे, कौन सा भी डॉक्टर या कौन से भी इस दुनिया का रिपोर्ट कुठल्याही जगातला डॉक्टर किंवा कुठल्याही या जगातला रिपोर्ट असू द्या, आपके भविष्य को नहीं ठहरा सकता। तुमचं जो भविष्य आहे त्या भविष्याला ते ठरवू शकत नाही। कौन सा भी प्रॉब्लम या कौन सी भी बीमारी कुठलाही प्रॉब्लेम असू द्या, कुठलाही आजार असू द्या, आपके भविष्य को नहीं ठहरा तुमच्या सकता। भविष्याला ते ठरवू शकत नाही। जिस खुदा ने आपको और मुझे उत्पन्न किया है, उस खुदा के हाथ में ही आपका और मेरा भविष्य है। ज्या परमेश्वराने तुम्हाला आणि मला बनवलेलं आहे त्या परमेश्वराच्याच हातामध्ये सर्व काही आहे। और वो खुदा यहोवा परमेश्वर आकाश और पृथ्वी का उत्पन्न करता इम्मानुएल यीशु मसीह आणि है। तो जो परमेश्वर आहे, तो जो आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर आहे तो परमेश्वरच आहे। उसने आपको और मुझे बनाया, इसका मतलब उसने आपके और मेरे लिए अच्छा भविष्य रखा है। परमेश्वराने जर तुम्हाला आणि मला जर बनवलेलं आहे तर परमेश्वराने अद्भुत काहीतरी गोष्ट ठेवलेलीच आहे। उसने आपको और मुझे अच्छा बनाया, त्याने तुम्हाला आणि मला चांगलं बनवलेलं सारे सृष्टि को अच्छा बनाया। सगळ्या ह्या सृष्टीला त्यांनी चांगलं बनवलेलं तो आहे। फिर क्या हमारा भविष्य खराब हो सकता है? मग काय आपलं जे भविष्य आहे ते भविष्य खराब असू शकतं? उत्पत्ति के किताब में पढ़ना, आणि उत्पत्तीच्या या पुस्तकामध्ये तुम्ही वाचा, उसने जो कुछ भी बनाया अच्छा बनाया। आणि त्यांनी जे पण काय बनवलं ते सर्व चांगलं बनवलं। उसने देखा और कहा ये अच्छा है। त्यांनी पाहिलं आणि ते सर्व पाहिलं आणि त्या ठिकाणी बोललं की हे सर्व चांगलं आहे। लेकिन जब परमेश्वर ने इंसान को बनाया, परंतु ज्यावेळेस परमेश्वराने मनुष्याला बनवलं, यानी कि जब परमेश्वर ने आपको और मुझे बनाया, परंतु ज्यावेळेस परमेश्वर तुम्हाला आणि मला बनवलं तब परमेश्वर ने क्या कहा? त्यावेळेस परमेश्वराने काय म्हटलं? ये बहुत अच्छा है। हे खूप चांगलं आहे। इसका मतलब याचा अर्थ परमेश्वर ने इंसान को सिर्फ अच्छा नहीं बहुत अच्छा बनाया है। परमेश्वराने मनुष्याला चांगलं नाही तर त्याला खूप चांगलं बनवलेलं आहे। परमेश्वर ने आपके और मेरे बच्चों को सिर्फ अच्छा नहीं बहुत अच्छा बनाया है। परमेश्वराने तुमच्या आणि तुम्हाला आणि मला आणि आपल्या लेकरांना चांगलं नाही तर खूप चांगलं बनवलेलं आहे। देखो, खुदा ने यदि बहुत अच्छा बनाया है तो क्या खुदा ने आपको और मेरे लिए अच्छा भविष्य नहीं बनाया होगा? का परमेश्वराने तुम्हाला आणि मला जर चांगलं केलेलं आहे, चांगलं बनवलेलं आहे तर परमेश्वर काय आपलं भविष्य चांगलं करणार नाही का? क्या परमेश्वर ने आपके और मेरे बच्चों को अच्छा बनाया है तो क्या परमेश्वर ने उनके भविष्य को अच्छा नहीं बनाया होगा? परमेश्वराने तुम्हाला आणि तुमच्या लेकरांना चांगलं बनवलं आहे तर परमेश्वर तुमचं आणि तुमच्या लेकरांचं भविष्य चांगलं करणार नाही का? बहुत बार हम आणि खूप वेळा आपण दुनिया की तरह सोचते या हैं, जगातल्या गोष्टीकडे पाहतो, लेकिन परमेश्वर के बच्चों की सोच परमेश्वर के वचन के अनुसार होनी परंतु चाहिए। ज्या परमेश्वराची जे लेकर आहेत त्या परमेश्वराच्या लेकरांचा जो विचार आहे त्या देवाच्या वचनानुसार असला पाहिजे। ध्यान से सुनना, नीट ऐका, आपका और मेरा भविष्य तुमचं आणि माझं जे भविष्य आहे लोगों के हाथ में नहीं, ते लोकांच्या हातामध्ये नाहीये। चाहे वो कोई भी डाकू हो, आणि तो कुणीही असू द्या, तो डाकू असू द्या, काही असू द्या, चाहे वो डॉक्टर हो, तो डॉक्टर असू द्या, चाहे वो इंजीनियर हो, तो इंजिनियर असू द्या, कौन सा भी इंसान जादू टोना करने वाला हो, आणि कुठलाही मनुष्य जादूटोणा करणारा असू द्या, उनके हाथ में आपका और मेरा भविष्य नहीं, त्यांच्या हातामध्ये तुमचं आणि माझं भविष्य नाहीये। लेकिन परंतु आपका और मेरा भविष्य, तुमचं आणि माझं जे भविष्य आहे, ध्यान से सुनना, नीट ऐका, यीशु मसीह के हाथ में है। हे परमेश्वराच्या हातामध्ये तुमचं आणि माझं भविष्य आहे। हालेलुया। हालेलुया। Praise the Lord। Praise the Lord। जब आप यीशु मसीह के हाथ में आ जाते हैं, ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराच्या हातामध्ये येता वो अच्छा भविष्य उसके हाथ का आपको दे देता है। आणि जो चांगलं भविष्य आहे ते चांगलं भविष्य तो आपल्याला देऊन टाकतो। यीशु मसीह के चेलों को लगा अब कुछ नहीं होगा। आणि येशूच्या शिष्यांना असं वाटलं की आता काही होणार नाही। लाजर मरा है, 4 दिन हो गए। आता लाजर मेलेला आहे आणि 4 दिवस झाले। मार्था भी वही कह रही है, मार्था पण तेच बोलत आहे, हे प्रभु, हे प्रभू, यदि तू उसी समय पर आता कुछ तो चांसेस था वो बचने का। हे प्रभू, तू त्याच वेळी जर आला असता तर काहीतरी संधी होती तो वाचण्याची। मार्था यीशु मसीह से कह रही है, आणि मार्था जी आहे ते येशूशी बोलत आहे, रब्बी, रब्बी, इट इज टू लेट। तुम्ही खूप उशीर केला, आप बहुत देर से आ गए, तुम्ही खूप उशीर आले, अब कुछ नहीं होने। आता काही होऊ शकत नाही। क्या आप सोच रहे हो काय तुम्ही विचार करत आहात? आपके जीवन के बारे में? तुमच्या जीवनाविषयी तुम्ही विचार करत आहात? क्या आपके शरीर में ऐसी कुछ बीमारी है? काय तुमच्या शरीरामध्ये असे कुठले जे आजार आहेत? क्या आप उस बीमारी के डर के वजह से सोच रहे हो? काय तुम्ही त्या आजाराविषयी काय तुम्ही विचार करत आहात? इट इज टू लेट, खूप उशीर झालेला आहे असं विचार करत आहात? अब मैं नहीं बचूंगा, आता मी वाचणार नाही असा विचार करत आहात? अब तो ऑपरेशन होगा, आता तर ऑपरेशन होणार आहे, ये होगा वो होगा, हे होणार आहे, ते होणार आहे, कुछ अच्छा नहीं होगा।
काय चांगलं होणार नाही. क्या आप ऐसा सोच रहे काय हैं? तुम्ही असा विचार करत आहात? ध्यान से सुनना, नीट आहे का? ध्यान से सुनना। नीट आहे का? जहाँ पर यीशु मसीह होता है ज्या ठिकाणी परमेश्वर येशू त्या ठिकाणी असतो कभी भी वो लेट नहीं करता। त्या ठिकाणी कुठलीच गोष्ट उशीर होत नाही. जहाँ पर यीशु मसीह होता है ज्या ठिकाणी येशू असतो कभी भी लेट नहीं त्या होता। ठिकाणी कधीच उशीर होत नाही. लेकिन बात यह है परंतु त्या ठिकाणी गोष्ट ही आहे, वो हमारे मन के अनुसार नहीं, वो उसके समय के अनुसार काम करता तो आपल्या मनानुसार नाही, तो त्याच्या वेळेनुसार काम है। लेकिन वो काम करता है। परंतु देव काम करतो. आपको आपके प्रार्थना का उत्तर जब आप जिंदा है तभी मिलेगा, आप मरने के बाद नहीं। आणि तुम्हाला तुमच्या प्रार्थनेचं जे उत्तर आहे ते तुम्हाला मिळणार. तुम्ही जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत तुम्हाला त्या गोष्टीचा सर्व अनुभव घेणार. बहुत सारे लोग मानते हैं प्रभु कब उत्तर मिलेगा, पास्टर क्या बोलते हो कब उत्तर मिलेगा, मैं मरने के बाद क्या? प्रभु कहता है सुन, पवित्र आत्मा तेरे साथ बात करता है, तू जिंदा है तभी तुझे ये उत्तर मिलेगा तेरे प्रार्थना। आणि खूप सारे लोक विचार करतात की प्रभू तू कधी काम करणार आहे? मी जिवंत आहे तोपर्यंतच काम करणार आहे. परंतु तुम्हाला हे सांगतो की परमेश्वर, तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर काम करणारच आहे. मार्था कह रहे प्रभु ये बहुत लेट हो गया, आणि मार्था बोलत आहे की प्रभू खूप उशीर झालेला आहे, अब नहीं होगा कुछ। आता काय नाही होणार. देखो यीशु मसीह उसको क्या कह रहा है। आणि येशू पहा त्या ठिकाणी काय बोलत आहे. यीशु देखो 21 वचन पढ़ना आगे। हाँ, आणि आपण 21 वचन वाचूया. 21-22 पढ़ना। हाँ 21-22 वाचूया. मार्था ने यीशु से कहा, हाँ हे प्रभु, हाँ, यदि तू यहाँ होता यदि तू यहाँ होता उस समय टाइम पर, तो मेरा भाई कदापि न मरता। मेरा भाई कदापि नहीं मरता। जब इस बात को उसके चेलों ने सुना होगा, ज्यावेळेस या गोष्टीला येशूने ज्यावेळेस ऐकलं, येशूचे शिष्य जे होते त्यांनी ऐकलं होतं, यदि उन्होंने सुना होगा, जर त्यांनी ती गोष्ट ऐकली असती, उन्होंने मन में कहा होगा, त्यांनी मनातल्या मनात बोलले असतील, यदि आप और मैं उधर होते जर तुम्ही आणि मी त्या ठिकाणी असले असते, हम भी वही कहते। आपण सुद्धा तोच विचार केला असता. जब जिंदा था तब नहीं आया ना, अब मरने के बाद आया। आणि ज्यावेळेस जिवंत होतं त्यावेळेस नाही आलं, आता मेल्यावर आले. बहुत सारे लोग कहते ना, आणि खूप सारे लोक असं बोलतात. हॅलो, कुछ लोग कहते मला प्रभूचं नाव पहिलं समजलं असतं तर बरं झालं असतं, आता लय लेट झाला। नहीं, यही समय रखा था प्रभु ने, यही साल रखा था प्रभु ने, ताकि हम इसी साल में इसी समय में उसके नाम को उसको पहचाने। आणि हीच वेळ होती आणि हाच वर्ष आहे आणि परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये काम करणार आहे. हे परमेश्वराला आपल्या जीवनात करायचं आहे. इसलिए म्हणून लेट प्रभु का नाम समझ में आया इसलिए दुख मत करो, लेकिन प्रभु का नाम आप समझ में आया इसलिए आनंद करो। म्हणून उशिरा तुम्हाला येशू हे नाव कळलेलं आहे असं तुम्ही दुःख मानू नका, परंतु तुम्हाला येशू हे नाव कळलेलं आहे आणि येशू तुमच्या जीवनामध्ये काम करणार आहे. शायद मुझे मालूम नहीं, कोई इस वीडियो को देखेगा, पवित्र आत्मा बोल रहा है ये वीडियो आपके पास आएगा, शायद आप आखिरी के सांसें गिन रहे होंगे उस वेंटिलेटर पर, या आपका कोई रिश्तेदार गिन रहा होगा और आपके पास यीशु मसीह का नाम आ गया है, ये वीडियो आ गया है। आणि मला माहित नाही हा व्हिडिओ कुणापर्यंत जाईल, परंतु मला हा माहित आहे की हा व्हिडिओ ज्या लोकांचा गरज आहे त्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ जाणार. आणि जे लोक शेवटच्या श्वासाला आहे, ते शेवटचे श्वास मोजत आहेत, त्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ जाणार आणि परमेश्वर त्यांच्या जीवनामध्ये काम करणार. इस वीडियो को सुनने के बाद शायद आप कह सकते हो इट इज टू लेट। आणि हा व्हिडिओ ऐकल्यानंतर तुम्ही कदाचित म्हणू शकता की उशीर झालेला आहे. लेकिन ध्यान से सुनना, परंतु नीट आहे का, यीशु कभी लेट नहीं होता। परंतु येशू कधीच उशिरा, यही समय है आणि हीच वेळ आहे जो आईसीयू में वेंटिलेटर पर आपका रिश्तेदार है वो उठ जाएगा यदि तुम विश्वास करोगे तो यीशु मसीह के नाम आणि में। हीच ती वेळ I आहे prophesy in Jesus' आणि name. हीच ती वेळ आहे की जे तुम्ही शेवटचे श्वास घेत आहात, तुम्ही आयुष्यात आहात, परंतु परमेश्वर तुम्हाला त्या ठिकाणून बाहेर काढणार आहे. इस समय आप यीशु मसीह पर विश्वास कर सकते आणि हो या वेळेला तुम्ही येशूवरती विश्वास ठेवू शकता और वही आपके विश्वास के द्वारा यीशु काम करेगा उसके जीवन आणि में। याच विश्वासाद्वारे परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये काम करणार आहे. और इसी हफ्ते में आपका जो कोई रिश्तेदार है वो वेंटिलेटर से उठकर डॉक्टर उसको जनरल वार्ड में लेकर आएगा और वहां से घर में लेकर आएगा। आणि याच आठवड्यामध्ये जे तुमचे नातेवाईक आहेत त्या नातेवाईकांना जे काही त्या गोष्टीमध्ये आहे त्या गोष्टीमधून परमेश्वर बाहेर काढणार आहे आणि ते तुम्ही पाहणार आहात. और उसको जनरल वार्ड में डॉक्टर बोलेगा और वहां से आप उसको घर लेकर आओगे। आणि त्या ठिकाणी ते जनरल वॉर्ड मध्ये घेऊन येणार आहेत आणि त्या ठिकाणी तुम्ही घरी घेऊन यायचं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया। जब भी यीशु मसीह का नाम आपके पास आता है ज्यावेळेस येशूचं नाव तुमच्यापर्यंत येतं वो लेट नहीं होता, तिथं उशीर नाही होत वही समय होता है आपके जीवन में काम होने का। आणि तीच ती वेळ असते तुमच्या जीवनामध्ये काम करणे. जब आप प्रार्थना करते हो ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता आपको लग रहा होगा 1 साल हो गया, 2 साल हो गए, 3 साल हो गए, 4 साल हो गए, तुम्हाला वाटत असेल 1
1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 3 वर्ष झाले, 4 वर्ष झाले, 5 वर्ष झाले. लेकिन ध्यान से सुनो, परंतु तुम्ही नीट ऐका, यीशु मसीह ने आपके प्रार्थना को सुना है, येशूने तुमच्या प्रार्थनेला ऐकलेलं आहे. आत्मिक रीति से उसने काम किया है. आत्मिक रीतीने परमेश्वराने तुमच्या जीवनात गोष्ट केलेली आहे. जल्दी ही आप आपके आंखों से भौतिक रीति से उस मिराकल को देखने वाले हो. आणि लवकरात लवकर तुमच्या डोळ्याने तुम्ही त्या सर्व आत्मिक ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही पाहणार आहात. वो जो वचन कहता है वो पूरा करता है. आणि जे हे वचन सांगतं ते वचन ते कंप्लीट होतं, ते पूर्ण होतं. परमेश्वर का वचन कहता है, जिन जिन लोगों ने उसके ऊपर भरोसा किया यीशु मसीह पर, उस परमेश्वर ने उसका मुंह काला होने नहीं दिया. आणि ज्या ज्या लोकांनी ह्या वचनावरती विश्वास ठेवलेला आहे, येशूवरती विश्वास ठेवलेला आहे, त्या लोकांचं तोंड कधीच काळं झालेलं नाही, ते कधी लज्जित फज्जित झालेले नाहीत. हालेलुया. हालेलुया. आपका भी मुंह काला नहीं होगा, आणि तुमचं पण तुम्ही पण लज्जित होणार नाही, लेकिन विश्वास के साथ कहते रहो. परंतु विश्वासाने तुम्ही बोलत राहा. देखो प्रभु ने मार्था से क्या कहा. आणि पहा, येशूने त्या ठिकाणी मार्थेला काय म्हटलेलं जब आहे. मार्था प्रभु के पास आई, आणि ज्यावेळेस मार्था परमेश्वराजवळ आली, येशूजवळ आली, हाँ देखो जब मार्था आई, आणि पहा त्या ठिकाणी मार्था आली, देखो वहां पर हम पढ़ेंगे आणि त्या ठिकाणी आपण वाचूया 28 वचन. 28 वचन वाचूया. यह कहकर वह चली गई हाँ और अपनी बहन मरियम हाँ को बुलाकर चुपके से कहा, हाँ गुरु यही है हाँ और तुझे बुलाता है. हाँ यह सुनते ही हाँ। वह तुरंत उठकर उसके पास आई. हाँ यीशु अभी गांव में नहीं पहुंचा था, हाँ. परंतु उसी स्थान में था. 32 वचन के आगे पढ़ना. हाँ जब यीशु ने उसको और उन यहूदियों को जो उसके साथ आए थे हाँ रोते हुए देखा, हाँ तो आत्मा में बहुत ही उदास और व्याकुल हुआ हाँ. आत्मा में बहुत ही उदास और व्याकुल हो गया. और कहा, हाँ तुमने उससे कहाँ रखा है. हाँ उन्होंने उससे कहा, हे प्रभु चलकर देख ले. हाँ यीशु रोया. हाँ तब यहूदी कहने लगे, हाँ. देखो वह उससे कितना प्रेम रखता था. यहूदी कहने लगे, लोग कहने लगे, देखो यीशु उस लाजर से कितना प्रेम रखता था. परंतु हाँ उनमें से कुछ ने कहा, हाँ. क्या यह जिसने अंधे की आंखें खोली. देखो नाम रखने वाले, टोकने वाले लोग भी होते हैं. उसमें से कुछ लोग ऐसे थे, उन्होंने कहा जिस प्रभु ने, यीशु ने अंधे की आंखें खोली, हाँ, यह भी न कर सका कि यह मनुष्य न मरता. क्या वो ये मनुष्य ना ही मरता, ऐसा कर नहीं सकता था क्या. अंधे की आंखें खोलने का चमत्कार किया. देखो टोकने लगे अब यीशु मसीह को. आणि पहा त्या ठिकाणी ते येशूला दोष द्यायला लागले. ये अंधे की आंखें खोलने का इसने चमत्कार आणि किया. आंधळ्यांचे जे डोळे उघडले, हा चमत्कार केला त्यांनी. तो फिर क्या इसको बीमारी से ठीक करने का चमत्कार नहीं कर सकता आणि था. मग काय, हा जो आजार आहे, हा आजाराला बरं करू शकत नव्हता का. इसका मतलब याचा अर्थ, वो ये बोलने लगे, आणि ते हे लोक बोलत राहिले, अरे अरे बोलत राहिले. इसमें ताकत नहीं है, आणि ते म्हटले की काय याच्यामध्ये काय ताकद नाहीये, इसमें ताकत नहीं है. याच्यामध्ये ताकद नाहीये. सुनो, जब इस बात को यीशु मसीह के चेलों ने सुना होगा, आणि पहा या गोष्टीला ज्यावेळेस त्या येशूच्या शिष्याने ऐकले होते या गोष्टीला, उनके मन में भी शंका आई होगी. त्यांच्या पण मनामध्ये शंका आली. हाँ, हा जो अंधे की आंखें खोल सकता है वो इस लाजर को भी बचा सकता था. हा त्या ठिकाणी शिष्याला असं वाटलं की जो आंधळ्यांचे डोळे उघडू शकतो, तर हे पण गोष्ट केली असती, असं त्यांच्या मनामध्ये शंका आली. ये हाथ चला की तो नहीं ना. आणि हे काय हातचाली तर नाही ना. यीशु वो पूरा फ्लैशबैक में गए होंगे. आणि ते पूर्णपणे ते त्या पाठीमागच्या गोष्टीमध्ये गेले असते. क्या यीशु मसीह ने सच में अंधों की आंखें खोली होगी, या फिर यीशु मसीह ने कुछ हाथ चलाकी की होगी. आणि खरंच का येशूने आंधळ्यांचे डोळे उघडले का, हातचाली केली त्या ठिकाणी. बहुत बार लोग ऐसा ही सोचते आणि हैं. खूप वेळेला लोक असाच विचार करतात. अरे उसके जीवन में चमत्कार हो गया. आणि त्याच्या जीवनामध्ये काम झालेलं आहे, क्या चमत्कार वो झालेला पास्टर आहे. के नजदीक का तो नहीं था ना. काय ते पास्टरच्या जवळचे तर कोण क्या नव्हते. पास्टर ने उसको पैसा देकर तो खड़ा नहीं किया था ना गवाही देने के लिए चर्च में, काय पास्टरने पैसे तर देऊ नव्हते ना उभं केलं त्या ठिकाणी साक्षी देण्यासाठी. ताकि सब लोग सुने और फिर भीड़ हो जाए इसलिए. आणि सर्व लोकांनी ती गोष्ट ऐकून गर्दी त्या ठिकाणी व्हावी म्हणून. मन में शंका आई होगी. आणि त्या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी शंका आली. जब दूसरे यहूदी यीशु मसीह के ऊपर दोष लगा रहे. आणि ज्यावेळी ते दुसरे यहूदी जे लोक होते येशूवरती ते दोष देत होते. लेकिन सुनो, परंतु ऐका, यीशु मसीह ने येशूने 39 वचन के आगे पढ़ना. आणि त्या ठिकाणी 39 39 वचन 39 उसके आगे पढ़ना. हाँ
यीशु ने उससे कहा, यीशु मसीह ने कहा मरियम से, हाँ, क्या मैंने तुझसे नहीं कहा था कि यीशु मसीह ने कहा, क्या मैंने तुझसे नहीं कहा था कि यदि तू विश्वास करेगी यदि तू विश्वास करेगी तो परमेश्वर की महिमा को देखेगी। तू परमेश्वर की महिमा को देखेगी। हालेलुया। तुम बाजू वाले को बोलो, तुम्ही आपल्या बाजूवाल्याला बोला, यदि तुम विश्वास करोगे जर तू विश्वास केला परमेश्वर की महिमा को देखोगे। परमेश्वराच्या महिमेला हालेलुया। हालेलुया। फिर से बोलो, यदि तुम यदि तुम बोलो तुम विश्वास करोगे विश्वास करोगे आज ही अभी ही परमेश्वर के महिमा को परमेश्वर के महिमा को देखोगे। देखोगे। हालेलुया। हालेलुया। परमेश्वर के महिमा को मतलब परमेश्वर आपके जीवन में जो चमत्कार करेगा उस महिमा को आप देखोगे। आणि परमेश्वराची महिमा म्हणजे जे परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये काम करतो त्या गोष्टीचा म्हणजे महिमा, हाँ, उस चमत्कार को आज आप देखोगे। आणि त्या चमत्काराला तुम्ही आज पाहणार आहात। लेकिन कब होता है चमत्कार? परंतु कधी होतो हा चमत्कार? विश्वास के। विश्वासाद्वारे हा चमत्कार होतो। पहला विश्वास आपको रखना पड़ेगा। पहिलं तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल। हालेलुया। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। Praise the Lord. हाँ, देखो क्या हुआ फिर। आणि पहा त्या ठिकाणी नंतर काय झालं? 41 वचन। हाँ तब उन्होंने हाँ, उस पत्थर को हटाया। उस पत्थर को हटाया। यीशु ने आंखें उठाकर कहा, यीशु मसीह ने आंखें उठाकर कहा, हे पिता, हे पिता, मैं तेरा धन्यवाद करता मैं हूँ तेरा धन्यवाद करता हूँ कि तूने मेरी सुन ली है। तूने मेरी बात को सुन ली है, मेरी प्रार्थना को सुन ली है। हाँ, मैं जानता था कि तू सदा मेरी सुनता है, तू सदा मेरी सुनता है, परंतु जो भीड़ आसपास खड़ी है, जो भीड़ आसपास खड़ी है, जिनके मन में मेरे बारे में संदेह है, उनके कारण मैंने ये कहा जिससे कि वे विश्वास करें हाँ, कि तूने मुझे भेजा है। तूने मुझे भेजा है, इस बात पर ये लोग विश्वास करें। इसलिए क्या कहा प्रभु ने, देखो आगे। हाँ, यह कहकर यीशु मसीह ने बड़े शब्द से पुकारा, हे लाजर निकला, बाहर निकला। जो मर गया था वह कफन से हाथ पांव यीशु मसीह की आवाज को सुनकर, शब्दों को सुनकर कफन के साथ बाहर उठकर आ गया। हालेलुया। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। Praise the Lord. हालेलुया। हालेलुया। देखो यीशु मसीह ने क्या कहा था पहा त्या ठिकाणी येशूने काय म्हटलेलं होतं? अपने चेलों को, आपल्या शिष्यांना, ये बीमारी मरने के लिए नहीं, परमेश्वर के पुत्र के महिमा के लिए। आणि हा जो आजार आहे तो हा आजार मरण्यासाठी नाही तर देवाच्या गौरवासाठी आहे। कैसी महिमा की पुत्र आणि ने? त्या ठिकाणी कशी महिमा करून घेतली? यीशु मसीह ने उसको मरे हुए से जिंदा किया और उसकी महिमा करके ली। आणि येशूने त्या ठिकाणी जो मेलेला होता त्या मेलेला तो जिवंत केला आणि त्या ठिकाणी महिमा प्रकट झाली। ध्यान से सुनो ये जर्नी। आणि तुम्ही नीट ऐका हा प्रवास। हाँ, यीशु मसीह ने कहा ये बीमारी मरने के लिए नहीं, परमेश्वर के पुत्र के महिमा के लिए है। आणि येशूने म्हटलं की त्या ठिकाणी जो आजार आहे तो मरण्यासाठी नाही तर तो त्या ठिकाणी जो देवाचा जो गौरव, देवाच्या पुत्राचा गौरवासाठी हा महिमा आहे। लेकिन क्या हुआ? परंतु काय झालं? लाजर मर गया। लाजर मेला। लोगों को लगा लोकांना वाटलं ये झूठ बोला यीशु मसीह ने। खोटं बोलला येशू मसीह। प्रभु ने तो कहा ये मरने वाला नहीं, लेकिन मर गया। आणि प्रभूने तर म्हटलेलं होतं हे मेलेला आहे आणि मग मेला तो। परमेश्वर ने तो उसके वचन में कहा कि तुम यीशु मसीह के क्या बोलते हैं, सलीब पर जाने से तुम्हारे जीवन से गरीबी का शाप हट गया है और तुम्हें श्रीमंती की आशीष मिल गई है। यीशु मसीह ने तो कहा, लेकिन मैं फिर भी कर्जे में हूँ। परंतु बायबल मध्ये असं लिहिलेलं आहे की परमेश्वरने आपल्यासाठी क्रूसवर केलेलं आहे आणि हे सर्व गोष्टी देव आपल्यासाठी जे केलेलं आहे। यीशु मसीह ने कहा मांगो तो मिल जाएगा। आणि येशूने म्हटलं की तुम्ही मागा म्हणजे तुम्हाला मिळेल। मैं 3 साल हो गई हूँ मांग रही हूँ, आणि मी 3 वर्ष झालं मी मागत आहे त्या गोष्टीला, कुछ नहीं हो रहा। काही नाही होते। ये झूठ तो नहीं ना? हे खोटं तर नाही ना? ये वचन तो झूठ तो नहीं ना? हे वचन तर खोटं नाही ना? चेलों को भी वैसा ही लगा, आणि शिष्यांना पण तसंच वाटलं वैसा ही लगा होगा। आणि तसंच त्या ठिकाणी वाटलं असेल। इसलिए तो थोमा ने कहा आणि म्हणून तर त्या ठिकाणी थोमा मग बोलला, चलो इसके साथ मरने के आणि लिए। चला याच्यासोबत मारायला। वो लाजर तो मर गया, लाजर तर मेलेलाच आहे। यीशु मसीह को भी वो यहूदी मारने के लिए है। आता येशूला पण त्या ठिकाणी यहूदी लोक मारणार आहेत। जब जिंदा था तब यीशु मसीह गया नहीं, ज्यावेळी जिवंत होता त्या ठिकाणी येशू गेलेला अब नाही। मर गया बोलता है, हम उसको उठाने के लिए जाएंगे। आता तो मेलेला आहे ना, आता त्या ठिकाणी आपण त्याला उठवायला चाललो आहे। एक तो पहली बात इसने कहा वो मरेगा नहीं, आणि एक तर पहिली गोष्ट बोलले की तो मरणार नाही, अब मर गया। आता तो मेला। आप कह रहे हैं मैं
उसको उठाने जाऊंगा। आता तो बोलत आहे की मी त्याला उठवायला जाणार और आहे. यदि यीशु मसीह ने उठा नहीं तो हम मार खाएंगे। जर येशूने जर उठवलं नाही तर त्या ठिकाणी आपण नक्कीच मार खाऊ. बहुत बार खूप वेळेला बहुत सारे लोगों को लगता है खूप वेळ लोकांना असं वाटतं वचन झूठा तो नहीं ना। वचन खोटं तर नाही ना. 3 साल हो गए मेरी परिस्थिति बदली नहीं है। 3 वर्ष झाले माझी परिस्थिती जशी आहे तशीच आहे, बदलली. 5 साल हो गए कुछ भी नहीं है। 5 वर्ष झाले काहीच नाही झालं. बच्चों के जीवन में कुछ नहीं है। लेकरांच्या जीवनामध्ये काहीच नाही. ये कुछ क्या बोलते हैं ये झूठ तो नहीं ना। आणि काय हे सर्व खोटं तर नाही ना. ये पास्टर चिल्ला चिल्ला के बोलता है ये झूठ तो नहीं ना। आणि पास्टर या ठिकाणी ओढून ओढून बोलतात हे खोटं तर नाही ना. संदेह त्या ठिकाणी शंका येते. क्या आपके मन में संदेह आ रहा है? तुमच्या मनामध्ये शंका येत आहे. आज प्रभु दिखाएगा कि वही सच्चा खुदा है, वो स्वर्ग से आया था, मृत्यु को हरा कर वो जिंदा हो गया। आणि आज परमेश्वर तुम्हाला सांगत आहे की जो परमेश्वर आहे, जो आज यीशु मसीह आपको दिखाएगा आज परमेश्वर तुम्हाला दाखवणार आहे. वही सच्चा खुदा है तोच खरा परमेश्वर आहे, जो स्वर्ग से आया, जो स्वर्गातून आलेला आहे, मृत्यु को हरा कर जिंदा हो गया। जो मृत्यू आहे त्या मृत्यूला हरवण्यासाठी तो जिवंत परमेश्वर आलेला आहे. मृत्यु को हरा कर जिंदा हो गया। आणि मृत्यूला हरवून तो जिवंत झालेला आहे. आज दिखाएगा। आज परमेश्वर दाखवेल. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड। Praise the Lord. आज आपके जीवन से मन से सारे संदेह को वो डिलीट करेगा। आज तुमच्या जीवनामधून सर्व शंका, सर्व जे काही प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्न निघून जाणार यदि आहेत. तुम विश्वास करोगे तो प्रभु के महिमा को देखो। जर तुम्ही विश्वास ठेवला तर आज तुम्ही परमेश्वरच्या महिमाला पाहता. कुछ भी नहीं लेट हुआ, काय पण नाही उशीर झालेला. सिर्फ आपका मन कह रहा है। फक्त तुमचं मन बोलत आहे. ये आजू बाजू के लोग कहते हे हैं, फक्त आजूबाजूचे लोक बोलत आहेत. जैसे कि वहां पर लोग थे। आणि जसे की त्या ठिकाणी लोक होते. हाँ, ये आंधे की आंखें खोल सकता था, हा, तो आंधळ्यांचे डोळे उघडत होता इसने आंधे की आंखें खोली। आणि याने आंधळ्यांचे डोळे उघडले. क्या इसको ये बचा नहीं सकता? आणि काय ह्याला वाचू शकत नाही का? ये मर गया। आणि आता हा मेलेला आहे. मतलब म्हणजे वो लोगों को ये दिखाने की कोशिश करते हैं, म्हणजे त्या ठिकाणी त्या लोकांना हे दाखवण्याचा प्रयत्न करत होते. अरे यीशु में ये ताकत थी लेकिन इसने किया नहीं। आणि येशूमुळे तर ही ताकद होती परंतु येशूने हे केलं नाही. चर्च में जाते हैं, चर्चमध्ये जात आहे. 1 साल हो गया, 1 वर्ष झालं, 2 साल हो गया, 2 वर्ष झालं. कहते हैं यीशु मध्ये मी श्रीमंत आहे, आणि म्हणतात की येशूमध्ये मी श्रीमंत आहे. कहते हैं यीशु ने मेरी परिस्थिति को बदल दिया है। आणि बोलतात की येशूने माझी परिस्थिती बदललेली आहे. और ये तो मेरे पास हर दूसरे हफ्ते में काय उष्ण पीठ मागायला येते। आणि हे तर काय दर वेळेला हे दर हप्त्याला माझ्याकडे उष्ण पीठ मागायला येते. और कहती है यीशु ने मेरी परिस्थिति को बदल दिया। आणि बोलते की येशूने माझी सर्व परिस्थिती बदललेली आहे. 2 साल हो गया, 2 वर्ष झाले, कुछ भी नहीं बदला। काय पण नाही झालं. ये झूठ बोलती है। हे खोटं बोलते. शायद लोग आपको टोकते हो, आणि काय कदाचित लोक तुम्हाला दोष देतील. शायद लोग आपको नाम रखते होंगे, आणि काय लोक तुम्हाला नाव ठेवतील. कोई बात नहीं, काय हरकत नाही, उनको नाम रखने त्यांना नाव ठेवू द्या. उनका काम उनको करने त्यांना दो। त्यांचं काम त्यांना करू द्या. जा तो रही है पति बदले इसलिए चर्च में, आणि जात आहे की नवरा त्या ठिकाणी बदलावा म्हणून. लेकिन ये 1 पैक से आप 5 पैक पे आ गया है। परंतु आता हा 1 पॅक नाही तर हा 5-5 पॅक पिऊन यायला लागला. पहले तो अच्छा आता था, अब तो ये रोड पे गिर रहा है, आणि पहिलं तरी येत होतं चांगले येत होतं, आता तर तो रोडलाच लोळत आहे. कुछ भी नहीं बदल रहा। काय पण नाही बदललं. शायद लोग कहते होंगे अरे कशाला चर्च मध्ये जाता, आणि लोक म्हणत असेल कशाला चर्चमध्ये जातात, क्यों जाते हो, का जाता तुम्ही, मत जाओ, जाऊ नका. आपका प्रॉब्लम कुछ हुआ नहीं। तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो काहीच नाही गेलेला. शायद आपका मन कहता होगा आणि तुमचं मन असं बोलत असेल अरे शायद बहुत देर हो गई, अरे खूप उशीर झालेला आहे, अब कुछ नहीं होगा। आता काय नाही होऊ शकत. लेकिन यीशु मसीह ने मार्था को, मरियम को कहा, परंतु त्या ठिकाणी येशूने मार्थाला बोललेला आहे. मरियम को कहा, परंतु येशूने त्या ठिकाणी मरियम, क्या मैंने ये नहीं कहा था कि यदि तू विश्वास करेगी तो परमेश्वर की महिमा को देगी। काय मी तुला असं म्हटलं नव्हतं की जर तू विश्वास ठेवशील तर तू देवाच्या महिमेला पाहशील. मरियम ने उस बात को सुना, आणि मरियमने त्या गोष्टीला ऐकलं. यीशु मसीह ने उस कब्र की ओर देखा, आणि येशूने त्या कबरेकडे पाहिलं. अपनी आंखें आसमान की ओर, स्वर्ग की ओर उठाई, आणि आपले जे डोळे आहेत ते उंच तिकडे आकाशाकडे त्यांनी लावले. और यीशु मसीह ने कहा, आणि येशूने बोलला, हे प्रभु, हे प्रभू, मैं जानता हूँ तू मेरी प्रार्थना को हमेशा सुनता है, मला माहिती आहे की प्रभू तू माझी प्रार्थना नेहमी ऐकतोस. लेकिन परंतु आज ये लोग समझ पाए कि तूने ही मुझे स्वर्ग से पृथ्वी पर भेजा है, इसलिए परंतु या सर्व लोकांना माहित व्हावं की तूच मला या पृथ्वीवरती पाठवलेला आहे, त्यांना माहित व्हावं म्हणून यासाठी हा चमत्कार कर. हाँ प्रभु, हा प्रभू, आज ये समझ ले, आज हे सर्व लोक मैं स्वर्ग से आया हूँ, मी स्वर्गातून आलेला आहे, तूने मुझे भेजा है। तू मला पाठवलेला आहे. देखो पिता से प्रार्थना कर, आणि तो पित्याची प्रार्थना करत आहे. क्योंकि ये यहूदी लोगों को लगता था ये स्वर्ग से नहीं आया, ये किधर से तो आया है उधर से, और
बोल रहा है मैं स्वर्ग से आया। आणि त्या यहुदी लोकांना असं वाटत होतं की हा स्वर्गातून नाही आलेला, इकडून तिकडून कुठून तर आला असं म्हणतोय की मी स्वर्गातून हम इसके बहन को जानते हैं, इसके माँ बाप को जानते हो, कहता है मैं स्वर्ग से आया हूँ। आणि मी ह्याच्या बहिणीला भावाला आईला ओळखतो आणि म्हणतोय की हा स्वर्गातून वो आला, विश्वास नहीं आणि करते, ते विश्वास करत नव्हते. लेकिन प्रभु अपने पुत्र के वचन का सम्मान करता है। आपला जो पुत्र आहे त्या पुत्राच्या वचनाचा तो सन्मान करतो. परमेश्वर पिता परमेश्वर पिता उसका पुत्र यीशु मसीह के वचन का सम्मान करता त्याचा जो पुत्र आहे येशू मसीह त्याच्या वचनाचा तो सन्मान करतो. है। परमेश्वर पिता परमेश्वर पिता उसका पुत्र यीशु मसीह के हर एक वचन को पूरा करता है। जो त्याचा पुत्र जो आहे परमेश्वराचा पुत्र येशू आहे त्याच्या वचनाचा तो सन्मान करतो. जो भी वचन यीशु मसीह ने इस बाइबल में दिए हैं, आणि जे पण वचन ह्या बायबल मध्ये दिलेलं आहे, यदि तुम विश्वास करते हो उस वचन पर जर तुम्ही विश्वास करता त्या वचनावरती कि ये वचन यीशु मसीह ने दिया है, की हे वचन जे आहे ते येशूने दिलेलं आहे, यीशु मसीह ने कहा मेरे कोड़े खाने से तुम चंगे हो गए हो, आणि येशूने त्या ठिकाणी म्हटलंय की मला बसलेल्या प्रत्येक फटक्याने तुम्हाला आरोग्य मिळालेलं आहे. यदि इस वचन पर तुम विश्वास करोगे, जर तुम्ही या वचनावरती विश्वास ठेवता, परमेश्वर पिता यीशु मसीह के वचन का आदर करता है, परमेश्वर पिता जो येशूचं जे वचन आहे त्याचा आदर करतो, और वो वचन परमेश्वर पिता आपके जीवन में वैसा की वैसा ही पूरा करेगा। आणि तो जे वचन आहे ते परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये वचन जसंच्या तसं ते करेल. तुम बीमारी से चंगा होने का वचन लोगे, आणि तुम्ही आजारातून बाहेर येण्यासाठी तुम्ही ते वचन लोगे वचन घेणार, तो चंगाई का वचन आपके जीवन में पिता पूरा करेगा। आणि तुमच्या जीवनामध्ये आरोग्याचं जे वचन आहे ते परमेश्वर तुमच्या जीवनात पूर्ण करेल. यदि तुम आणि जर तुम्ही कर्जे से बाहर निकलने का वचन लोगे, आणि कर्जातून बाहेर येण्यासाठी तुम्ही ते वचन बोलाल, वो वचन परमेश्वर पिता आपके जीवन में पूरा करेगा, आणि ते वचन तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर पूर्ण करेल. क्योंकि वो वचन उसका पुत्र यीशु मसीह ने दिया हुआ है। कारण की हे जे वचन आहे त्याचा जो पुत्र येशू मसीह त्याने दिलेला आहे, क्योंकि ये वचन कारण की हे जे वचन आहे परमेश्वर पिता का पुत्र यीशु मसीह के द्वारा दिया गया है। परमेश्वराचा जो पुत्र आहे येशू मसीह त्याच्याद्वारे हे वचन आलेलं आहे. हाँ, और पिता किसका आदर करता है? आणि परमेश्वर कुणाचा आदर करतो? उसके पुत्र के वचन का। त्याचा जो पुत्र आहे त्या पुत्राच्या वचनाचा तो आदर करतो. हालेलुया। हालेलुया. और पुत्र के वचन पर यदि तुम विश्वास करोगे, आणि जर पुत्राच्या ज्या वचनावरती तुम्ही विश्वास ठेवचाल, आदर करचाल, पिता उसके पुत्र के वचन को आपके जीवन में पूरा करेगा। आणि पिता जो आहे त्याच्या पुत्राचं जो वचन आहे ते तुमच्या जीवनामध्ये तो पूर्ण करेल. क्या चाहिए आपको? काय पाहिजे तुम्हाला? क्या चाहिए? काय पाहिजे तुम्हाला? कौन सी आशीष चाहिए? कुठला आशीर्वाद पाहिजे तुम्हाला? विश्वास करो। विश्वास ठेवा. यीशु मसीह ने कहा, येशूने म्हटलं, पिता पिता तू मेरी सुनता है, तू माझा ऐकतोस. इसलिए म्हणून यीशु मसीह ने येशू मसीहने लाजर को आवाज दी, आणि येशूने त्या ठिकाणी लाजराला आवाज दिला, लाजर बाहर आ जा, लाजर बाहेर ये, बाहर आ जा उस परिस्थिति से, लाजर बाहेर ये त्या परिस्थितीत, मृत्यू से बाहर आ जा। मृत्यूमधून बाहेर ये. इन लोगों को लगता है अब लेट हो गया है, तू बाहर आ जा। आणि या लोकांना वाटत आहे की आता उशीर झालेला आहे, तू बाहेर ये. हे पिता, इनको लगता है मैं कुछ नहीं कर सकता, इनको दिखा दे तू मेरे साथ हे है। प्रभू, ह्या लोकांना असं वाटत आहे की तू आता या लोकांना दाखव की तू माझ्यासोबत आहे. सुनो परमेश्वर के बच्चों, आणि ऐका परमेश्वराच्या लेकरांनो, आपका समय आ गया है। तुमची वेळ आलेली आहे. उस बुरे सिचुएशन से बाहर आने का समय आणि आ त्या गया है। वाईट परिस्थितीतून बाहेर येण्याचा ही वेळ आहे. बीमारी से बाहर आने का समय आ गया है। बाहेर येण्याची ही वेळ आहे. तैयार हो जाओ। तयार व्हा. ओह जीसस, प्रभु हमारे बीच में उपस्थित है। आणि परमेश्वर या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित आहे. क्या आपका मन कह रहा है कि ये बहुत देर हो गई है? आणि काय तुमचं मन म्हणत आहे का खूप उशीर झालेला आहे? क्या आपका रिपोर्ट कह रहा है ये बहुत देर हो गई है? काय तुमचा रिपोर्ट बोलत आहे का खूप उशीर झालेला आहे? परमेश्वर का वचन कहता है अब तो शुरुआत है। आणि परमेश्वराचं वचन म्हणतं की आता तर ही सुरुवात यदि आहे. तुम विश्वास करोगे अब भी शुरुआत है। आणि जर तुम्ही विश्वास ठेवला तर आतापासून ही सुरुवात आहे. हालेलुया। लोगों के बातों के ऊपर विश्वास मत करो, यीशु मसीह के वचन के ऊपर करो। आणि लोकांच्या ज्या गोष्टी आहेत त्या लोकांच्या बोलण्यावरती आज लक्ष द्यायचं नाही, तर येशूच्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं. उसने कहा ना मैं तुझे अनाथ नहीं छोड़ूंगा, हमेशा मैं तेरे साथ हूँ, विश्वास करो। आणि त्याने म्हटलं ना की मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही, मी तुम्हाला टाकणार नाही, त्याच्यावरती विश्वास करा. उसने कहा ना मेरे खोड़े खाने से तुम चंगा हो गए हो, विश्वास करो तुम चंगा हो गए हो। आणि त्याने म्हटलं ना मला येशूला बसल्या प्रत्येक फटक्याने मला आरोग्य मिळालं. ज्यावेळेस आपण क्लेम करतो त्यावेळेस आपलं आरोग्य मिळतं. आइए अपने आंखों को बंद कर लें।
यदि तुम आज विश्वास करोगे तो परमेश्वर की महिमा को उतरते हुए देखोगे। जर तुम्ही आज विश्वास ठेवलात तर परमेश्वराच्या रिका महिमेला हिला रबा उतरताना शाहिंदा तुम्ही रिका हिला रबा तोरो को बाहिला रखा ओंदारी आहिंदा रिका हिला रबा शबा रबा रिका हिला रबा तोरो को बाहिला रखा रिका हिला रबा शबांती हिला रबा तोरो को बाबारी ओंदा रबा रिका हिला रबा शबांती हिला रबा तोरो को बाबा रिका हिला रबा शबांती बाबारी। थैंक यू जीसस हालेलुया। यीशु मसीह ने कहा यदि तुम विश्वास करोगे तो परमेश्वर की महिमा को उतरते हुए देखोगे। आणि येशूने म्हटलेलं आहे की जर तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवाल तर त्या ठिकाणी महिमा उतरून येईल परमेश्वर के महिमा को उतरते हुए देखोगे। आणि परमेश्वराच्या महिमेला उतरताना तुम्ही पाहाल। कौन से बात के लिए आपको लगता है कि ये बहुत देर हो गया है? आणि कुठली अशी गोष्ट आहे की तुम्हाला वाटत आहे की खूप उशीर झालेला आहे? यीशु मसीह के सामर्थ्यशाली नाम ने, येशूच्या सामर्थ्यशाली नावामध्ये, यीशु मसीह के सामर्थ्यशाली नाम में येशूच्या सामर्थ्यशाली नावामध्ये अभी इसी समय आता या वेळेला मैं प्रोफेसी कर रहा हूं कि आप उस बुरी सिचुएशन से, कर्जे से, बीमारी से बाहर आ गए हो इन जीसस नेम। आज मी प्रॉफेसी करतो की तुमची जी सिच्युएशन आहे, तुमची जी परिस्थिती आहे, त्या परिस्थितीतून आज तुम्ही बाहेर आलेले आहात हे मी घोषित करतोय। आप कर्जे से बाहर आ गए हो, तुम्ही कर्जातून बाहेर आलेले आहात, उस बीमारी से बाहर आ गए हो आजारातून बाहेर आलेले आहात। यीशु मसीह के नाम में। येशूच्या नावामध्ये आपका नया बिजनेस शुरू हो गया है तुमचा जो नवीन बिझनेस आहे तो सुरुवात झालेली आहे। यीशु मसीह के नाम में। येशूच्या नावामध्ये आपके सारे रिश्तेदार आपके पास आ रहे हैं यीशु मसीह के सर्व नाम में। नातेवाईक आहेत ते सर्व नातेवाईक तुमच्या जो येत आहेत जो येशूच्या लोग आपको नावामध्ये। छोड़ के गए वो आपके पास आ गए हैं यीशु मसीह के जे नाम लोक में। तुम्हाला सोडून गेले ते सर्व लोक तुमच्याकडे येत आहेत येशूच्या नावामध्ये। जिन जिन लोगों ने आपको नाम रखा वो लोग आपके पास आ गए हैं यीशु मसीह के ज्या नाम ज्या में। लोकांनी तुम्हाला नाव ठेवले ते लोक तुमच्याकडे येत आहेत येशूच्या नावामध्ये। आपको नई नौकरी मिल गई है यीशु मसीह के नाम तुम्हाला में। नवीन नोकरी भेटलेली आहे येशूच्या नावामध्ये। I prophesy in Jesus' name. आपका पति बदल गया यीशु मसीह के नाम तुमचा जो में। पती आहे तो बदललेला आहे येशूच्या नावामध्ये। आपके बहुत साल की बीमारी ठीक हो गई यीशु मसीह आणि के नाम तुमचा में। खूप दिवसाचा जो आजार आहे तो आजार बरा झालेला आहे येशूच्या नावामध्ये। I prophesy in Jesus' आणि name. हे मी प्रॉफेसी घोषित करतो यदि येशूच्या तुम नावामध्ये। विश्वास करते हो तो बोला आमीन। आणि जर तुम्ही विश्वास करता तर बोला मोठे आमेन। जोर से बोला आमीन in Jesus' name. Jesus' name. प्रभु हर एक को आपके हाथों में सौंपता हूं। प्रभू या सर्व लोकांना मी तुझ्या हातामध्ये सोपवत आहे। मैं विश्वास करता हूं मी विश्वास ठेवतो आपके वचन के द्वारा आपने उनके जीवन में काम किया है। आणि तुझ्या वचनाद्वारे तू यांच्या जीवनामध्ये तू काम केलेलं आहे। हाँ प्रभु, आपका वचन सत्य है, ये आपने उनके जीवन में काम करके दिखाया, इसलिए मैं आपको धन्यवाद देता हूँ। हा प्रभू तुझं वचन सत्य आहे हे या लोकांना तू दाखव प्रभू। आपने दिखाया है ऐसा मैं विश्वास करता हूँ आणि प्रभू तू दाखवलेला आहे असा मी विश्वास ठेवतो यीशु मसीह के नाम में। येशूच्या नावामध्ये। यीशु मसीह के नाम में येशूच्या नावामध्ये आपके शरीर की सारी बीमारी बाहर निकल गई है। तुमच्या शरीरातला जो आजार आहे तो सर्व आजार बाहेर निघत आहे। सारा आपके शरीर का दर्द निकल गया है। सर्व जे काय तुमचं दुखणं आहे ते दुखणं सर्व बाहेर निघत आहे। आपके शरीर का हर एक अंग यीशु मसीह के नाम में चंगा हो गया है। आई डिक्लेयर इन जीसस नेम। तुमच्या शरीरातल्या सर्व जे अवयव सर्व पार्ट आहे ते सर्व दुखणं त्या अवयवातून निघून जात आहे येशूच्या नावामध्ये। सारा रीढ़ के हड्डी का गैप निकल कर गया है यीशु मसीह के नाम में। पाठीतल्या मणक्यातलं दुखणं निघून गेलेलं आहे येशूच्या नावामध्ये। सारा सर दर्द निकल गया है। आणि सर्व तुमच्या डोक्यातलं दुखणं निघून गेलेलं आहे। यीशु मसीह के नाम में भैरवपन निकल गया है। आणि येशूच्या नावामध्ये तुमचं भैरवपण गुंगापन निकल गया है यीशु मसीह के नाम में। येशूच्या नावामध्ये। इन जीसस नेम आई डिक्लेयर। सारे लोग बोला आमीन। आमीन। बोला आमीन। आमीन। हालेलुया। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। Praise the Lord. हालेलुया। हालेलुया। और मैं विश्वास के साथ कहता हूँ आणि मी विश्वासाने तुम्हाला बोलत आहे जैसे आपने वचन को ग्रहण किया आणि जसं तुम्ही या वचनाला तुम्ही स्वीकारलेलं आहे वैसा आपके जीवन में हो गया है। आणि तसंच तुमच्या जीवनामध्ये झालेलं आहे। क्योंकि परमेश्वर उसके वचन का आदर करता है कारण की परमेश्वर त्याच्या वचनाचा आदर करतो और वचन के अनुसार ही काम करता आणि वचनाच्या अनुसारच तो काम करतो है। काम हो गया है। आणि काम झालेलं आहे। आमेन। आमेन। हालेलुया। हालेलुया।